lectures. So let's see friends, सेक्शन नंबर 5 काय सांगतोय तर सेक्शन नंबर 5 सांगतोय टर्म ऑफ ऑफिस अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस मेंबर. जो की मेंबर आपण तुम्हाला माहिती आहे की लास्ट लेक्चर मध्ये आपण काय केलं होतं की एक चेअरमॅन अपॉइंट केला होता जो की स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करेल. एक चेअरमॅन अपॉइंट केला. सेकंड नंबर एक डीटीपी असणार आहे. थर्ड नंबर जे की 10 लोक असेल ज्यांना स्पेशल नॉलेज असेल, ज्याला आपण म्हणू एक्सपिरियन्स पर्सन असतील. फोर्थ नंबर एक टीपीओ असणार आहे जो की सेक्रेटरी असणार आहे. फिफ्थ नंबर 4 लोक ते असतील जे की लोकल ऑथॉरिटीचे असतील. सो लोकल ऑथॉरिटीचे लोक असतील. आणि 6 नंबर 4 लोक म्हणजे प्रत्येकी 2-2 हे अप्पर अँड लोअर लेजिस्लेचरचे असतील. ओके. या सोबतच तुम्हाला माहित आहे की एक अजून आपण अपॉइंट करू शकतो, म्हणजे आपण इन द सेन्स जर का तो एरिया किंवा जो रिजन आहे तो जर का रिजन कॅन्टोन्मेंट बोर्ड त्यामध्ये येत असेल त्या रिजन मध्ये किंवा डिफेन्स एरियात असेल तर त्या पर्टिक्युलर कंडिशनसाठी किंवा त्या पर्टिक्युलर कॅन्टोन्मेंटच्या डेव्हलपमेंटसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक एक्सपिरियन्स पर्सन त्यामध्ये पुन्हा ऍड करू शकतो जो की डिफेन्सचा असेल. मग या सर्व पर्टिक्युलर मेंबरचं ऑफिस कंडिशन, ऑफिस काय असेल, टर्म्स काय असेल, कंडिशन्स काय असेल किंवा सर्व्हिस कंडिशन्स काय असतील हे आपल्याला बघायचे. मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तर कंडिशन्स आहे की टेन्यूर अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस. तर या पर्टिक्युलर मेंबरसाठी म्हणजेच हे सगळे काही मेंबर जे आहेत फ्रॉम द येस व्हाईस चेअरमॅन काय असेल हा सोडून आणि एक टीपीओ सोडून बाकीपैकी कोणताही एक व्हाईस चेअरमॅन असू शकतो. क्लिअर. मग तुम्हाला माहित आहे की या सगळ्या मेंबरचं टेन्यूर काय असू शकतो तर लक्षात घ्या या पर्टिक्युलर रिजनल प्लॅनिंग बोर्डचं जेवढे काही मेंबर आहे त्यांचं टेन्यूर जे की स्टेट गव्हर्नमेंट डिसाइड करेल ॲज पर द रूल्स. म्हणजे रूल्स नुसार जेवढं काही त्यांचं टेन्यूर असेल हे ठरवण्याचे अधिकार हे फक्त स्टेट गव्हर्नमेंटला आहे. आणि स्टेट गव्हर्नमेंट या सर्व लोकांचे रिम्युनरेशन अलाउन्सेस असतील हे सर्व फाइंड आउट कोण करतील, या पर्टिक्युलर केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट फाइंड आउट करेल. यासोबतच रिमूव्हल ऑफ मेंबर, रिमूव्हल ऑफ मेंबरच्या केसमध्ये जर का स्टेट गव्हर्नमेंटला किंवा ऑथॉरिटीला कोणत्याही एखाद्या व्यक्तीला तिथनं त्याच्या जागेवरनं काढायचा अधिकार आहे किंवा त्याला तिथनं काढून टाकण्याचा जो राईट आहे तो स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे. मग कोणत्या सर्कमस्टन्सेस मध्ये त्याला काढू शकतं, जर का एखादा व्यक्ती किंवा मेंबर त्याची ड्युटी करताना मिसकंडक्ट करत असेल किंवा इनकॉम्पिटंट असेल, प्रॉपर कॅपेबल नसेल, इनकॅपॅबिलिटीज असेल त्याची ड्युटी परफॉर्म करण्यासाठी किंवा एखाद्या कोणत्याही व्हॅलिड रिझनसाठी जर का गव्हर्नमेंटला असं लक्षात आलं की ती व्यक्ती त्याची ड्युटी प्रॉपर करत नाही किंवा काहीतरी मिसकंडक्ट करतं ड्युटी करताना, तो इनकॅपेबल आहे, कॅपेबल नाही किंवा कॉम्पिटंट नाही आहे त्या पोझिशनसाठी किंवा कोणत्याही एखाद्या व्हॅलिड रिझनसाठी गव्हर्नमेंट त्या व्यक्तीला काढू शकतं. पण त्या व्यक्तीला काढण्याच्या आधी त्याला त्याची बाजू डिफेंड करण्याचा एक वेळ किंवा चान्स देतो आणि त्या चान्स नंतर त्या व्यक्तीला तिथनं काढलं जातं. म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ मेंबर याचे जे राईट्स असतील हे सर्व आणि सर्व स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट त्या व्यक्तीला इझिली कधीही काढू शकतो. पण काढण्याच्या आधी त्या व्यक्तीला एक चान्स दिला जातो स्वतःला डिफेंड करण्यासाठी आणि त्या पोझिशनवर त्याला तिथे काढल्या जाऊ शकतं. आता त्या एखाद्या व्यक्तीला जर काढलं, ओके, सो लेट्स सी, आता या केसमध्ये ऑब्व्हियसली त्या व्यक्तीला काढल्यानंतर त्याची तिथे एक जागा खाली होणार आहे, त्याबद्दल आपण पुढे बघू. पण त्याआधी स्पेशल प्रोव्हिजन फॉर मेंबर ऑफ द स्टेट लेजिस्लेचर काय आहे. जर का एखादा मेंबर जो की स्टेट लेजिस्लेचर म्हणजे जे 4 लोक आपण अपॉइंट करणार आहे प्रत्येकी 2 फ्रॉम इच हाऊसेस, या व्यक्तींना
कोणत्याही पद्धतीचा सॅलरी किंवा हॉनरोरियम कोणत्याही केसमध्ये मिळणार नाही. त्यांना फक्त काय दिले जातील, अलाउन्सेस, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस किंवा एक्सपेन्सेस, जे की ते बोर्डच्या कामासाठी होत असेल तरच. म्हणजे एखाद्या मीटिंगसाठी ते येत आहे किंवा बोर्ड रिलेटेड ड्युटीज परफॉर्म करत आहे, तर त्याच केसमध्ये त्यांना ट्रॅव्हल, डेली किंवा बाकीचे अलाउन्सेस जे की पर्सनल एक्सपेन्सेस वगैरे असतील ते दिले जातील. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने त्या व्यक्तीला कोणतेही रिन्युमरेशन दिले जात नाही किंवा सॅलरी दिली जात नाही. ओके. आता या सर्व केसमध्ये जर का एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट ऑफिसर असेल, या पूर्ण केसमध्ये जर का एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट ऑफिसर असेल, तर जर का सॅलराइड पर्सन असेल तर त्याही व्यक्तीला कोणत्याही पद्धतीचं रिन्युमरेशन, अलाउन्स, सॅलरी वगैरे दिली जात नाही अदर दॅन ट्रॅव्हलिंग, डेली अलाउन्सेस किंवा जर का एक्स्ट्रा अलाउन्सेस होत असेल तेही फक्त रिजनल प्लॅनिंग बोर्डच्या कामासाठी किंवा मीटिंगसाठी होत असेल तरच त्याला तशा पद्धतीचे अलाउन्सेस दिले जातात. क्लियर? सेक्शन नंबर 5 क्लियर आहे का? द डिफेन्स पर्सन इज द मेंबर ऑफ दोज 10 एक्सपिरियन्स पर्सन मॅक्झिमम इन प्लॅनिंग बोर्ड. नाही, तो एक्स्ट्रा असतो, तो एक्स्ट्रा असेल. अक्षय पाटील, ऐश्वर्या म्हणतायत कॅन द मेंबर रिझाइन. यस, पुढे बघू. ऐश्वर्या, तुमचा पॉइंट पुढच्या पार्ट मध्ये आहे, इथे बघू आपण रेजिग्नेशन ऑफ मेंबर मध्ये. स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कोणत्या ऑफिसरला काढतो? स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कोण त्या ऑफिसरला काढतो? अक्षय, आय डिडंट गेट युअर पॉइंट. ओके. ओके, स्टेट गव्हर्नमेंट मध्ये नेमकं कोण काढतं? तर जो की नगर विकासचा सेक्रेटरी असतो त्याच्याकडे तसे अधिकार आहे, डीटीपी कडे तशा पद्धतीचे अधिकार आहे. क्लियर? चलो, आय होप सेक्शन नंबर 5 क्लियर आहे. काही इश्यू असेल तर पटकन घ्या. चलो फास्ट. चला घ्या. नाही, चेअरमन वेगळा, डीटीपी वेगळा. डीटीपी तर हा ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंटची पोस्ट आहे. चेअरमन विच इज अपॉइंटेड बाय डीटीपी, सॉरी, स्टेट गव्हर्नमेंट. ओके, चला नेक्स्ट. सेक्शन नंबर 6 काय सांगतो? रेजिग्नेशन ऑफ मेंबर. बघा, रेजिग्नेशन ऑफ मेंबर मध्ये एखाद्या व्यक्तीला जर का स्वतःहून असं वाटत असेल की मला रिझाइन करायचंय किंवा मी या पोस्टसाठी कॅपेबल नाही किंवा मला अजून जास्त चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात, तर तो व्यक्ती स्वतः रिझाइन करू शकतो आणि स्टेट गव्हर्नमेंटला तशा पद्धतीचं रेजिग्नेशन लेटर देऊ शकतो. पण त्याचं रेजिग्नेशन ऍक्सेप्टन्स कधी होणार? जर का ते रेजिग्नेशन ऍक्सेप्ट केलं तेव्हाच ते इफेक्टिव्ह मानल्या जातं. तशा पद्धतीनेच त्याचं रेजिग्नेशन हे सँक्शन होऊ शकतं. आता त्या व्यक्तीने जर का रिझाइन दिलं तर ऑब्व्हियसली त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी व्हॅकन्सीज तयार होतील. मग त्या केसमध्ये वन्स द रेजिग्नेशन इज ऍक्सेप्टेड द मेंबर्स पोझिशन बिकम वॅकंट अँड द रिप्लेसमेंट मे बी अपॉइंटेड ॲज पर द प्रिस्क्राइब्ड रूल. म्हणजेच काय, जो एखादा व्यक्ती किंवा ज्याला असं वाटत असेल की मी या पोस्टपेक्षा काहीतरी बेटर मला मिळू शकतं किंवा मला इथे काम करायचं नाही, अशा केसमध्ये तो एखादा व्यक्ती म्हणजे रिजनल प्लॅनिंग बोर्ड मधला कोणताही एक मेंबर डिरेक्टली स्टेट गव्हर्नमेंटला अप्लिकेशन करू शकतो. त्या अप्लिकेशनला जर का ऍक्सेप्ट केलंय तर त्याला इफेक्टिव्ह रेजिग्नेशन किंवा त्याचं रिझाइन केलं आहे किंवा त्याला त्या पर्टिक्युलर जागेपासून मुक्त केलं जातं आणि ती जी जागा आहे ती पुढच्या रूल्स रेग्युलेशन नुसार भरली जात असते. क्लियर? आता पुढे काय आहे बघा, जी व्हॅकन्सीज तयार झाली, म्हणजे व्हॅकन्सीज फक्त रिझाइन दिल्यानंतर होऊ शकते का? नाही. एक तर त्या पर्टिक्युलर मेंबरने रिझाइन केलं किंवा त्या व्यक्तीला
सेक्शन नंबर 5 नुसार काढून टाकलं, तो जर का पॉइंट 2 नुसार बघा रिमूव्हल ऑफ मेंबर त्याला काढून टाकलं असेल, किंवा त्याने रिझाईन दिलं, किंवा काहीतरी त्याला मेडिकल इश्यूज आहे, डेथ झाली असेल, मग अशा सर्व केसमध्ये जर का ती वॅकन्सी तयार होत असेल तर गव्हर्नमेंट नवीन मेंबर म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे तशा पद्धतीचा अधिकार आहे की स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीने नवीन मेंबर तिथे अपॉइंट करू शकतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी वॅकंट असलेली जागा जो नवीन मेंबर ऑक्युपाय करेल त्या मेंबरचा कार्यकाळ किती राहील. मानून चला एक्झाम्पल म्हणून सांगतो, पहिला जो मेंबर होता हा या दिवशी अपॉइंट केला, त्याचा पूर्ण कार्यकाळ इथपर्यंत होता, पण ड्यू टू सम एक्सक्युजेस किंवा ड्यू टू सम रिझन त्याने इथे कुठेतरी रिझाईन केलं आणि इथे नवीन मेंबर जर येत असेल तर त्याचा कार्यकाळ हा आधीच्या मेंबरचा जेवढा उरलेला कार्यकाळ असेल तेवढाच त्याला मिळतो, एक्स्ट्रा टेन्यूर त्याला मिळत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय बघा, जो नवीन मेंबर जुन्या मेंबरच्या जागी अपॉइंट केला जातो, ती वॅकन्सी भरली जाते, त्याचा कार्यकाळ आधीच्या मेंबरच्या उरलेल्या कार्यकाळा इतकाच असतो. म्हणजेच काय, त्याला पूर्ण पहिल्यापासून नाही मिळत, तर जो मेंबर आधी गेला त्याचा उरलेला कार्यकाळच त्याला फक्त मिळतो, त्याला काही फ्रेश वगैरे मिळणार नाही. क्लिअर. सेक्शन नंबर 7 क्लिअर आहे का वॅकन्सीच्या संदर्भात? येस ऑर नो, कम ऑन. काही जर का असेल इश्यू, समजलं नाही, काही क्वेश्चन असेल तर प्लीज आस्क इट व्हेरी क्लिअरली. क्लिअर. येस ऑर नो. सगळेजण जर का बोलले तर कसं आहे, हेल्दी पार्टिसिपेशन होईल तुमचं पण, आणि जे आपलं दोघांचं इंटरॅक्शन आहे तुमचं आणि माझं हे पण खूप चांगल्या पद्धतीने होईल. क्लिअर. तर एवढे लोक आहे क्लासमध्ये तर बघा, ओके चलो नेक्स्ट 8 नंबर, पॉवर अँड ड्युटीज ऑफ बोर्ड. पॉवर अँड ड्युटीज ऑफ बोर्ड बघा, जो की रिजनल प्लॅनिंग बोर्ड कॉन्स्टिट्यूट केलाय स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये, त्याच्याकडे काही स्वतःचे पॉवर्स आहे आणि त्यांच्या काही ड्युटीज आहे ज्या की त्यांना परफॉर्म करायच्या आहे या रिजनल प्लॅनिंग बोर्डच्या अंतर्गत. मग सगळ्यात पहिली ड्युटी काय, सर्वेइंग द रिजन. सर्वेइंग द रिजन. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, कंडक्टिंग द डिटेल सर्वे टू असेस द लँड, इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस. सगळ्यात पहिलं काम काय आहे या पर्टिक्युलर बोर्डच्या मेंबरचं, की जो काही डिटेल सर्वे आहे लँडचा, इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि रिसोर्सेसचा, तो त्यांना परफॉर्म करायचा आहे. या पर्टिक्युलर सर्वेच्या बेसिसवर त्यांना लँड, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसोर्स संदर्भात रिपोर्ट्स किंवा त्या सर्वेवर डिपेंड असणारे रिपोर्ट्स तयार करायचे आहे. सगळ्यात पहिलं काम. सेकंड काम यांचं असं आहे की त्यांना मॅपिंग लँड किंवा लँड मॅपिंग यूज करायचा आहे, ज्यामध्ये त्यांना एक्झिस्टिंग लँड यूज मॅप, ज्यामध्ये करंट लँड आणि युटिलायझेशन शो करता यायला पाहिजे. म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज मॅप म्हणजेच काय असतो बघा, सगळ्यात महत्वाची ज्या गोष्टी एक्झिस्ट मध्ये आहे, म्हणजे जिथे आता प्लेग्राऊंड असेल, कुठे ऍग्रिकल्चर एरिया, सॉरी आरपी मध्ये बोलतोय, एखादा ऍग्रिकल्चर एरिया असेल, कुठेतरी एखादं गाव आहे, हायवे आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे एक्झिस्टन्स मध्ये, किंवा एखादा MIDC म्हणून सँक्शन केलाय तर तो एरिया लोकेट करणं, ह्या सर्व गोष्टी त्यांना एक्झिस्टिंग लँड यूज मॅप मध्ये शो कराव्या लागतात. यासोबतच काही लागणारे ऍडिशनल मॅप सुद्धा त्यांना तयार करावे लागणार, जेणेकरून त्या बेसिसवर रिजनल प्लॅन तयार होऊ शकतो. या पर्टिक्युलर मेंबरचं थर्ड काम आहे ते म्हणजे रिजनल प्लॅन प्रिपेअर करणं. पर्टिक्युलर एरियासाठी रिजनल प्लॅन ड्राफ्ट करणं ऑन द बेसिस ऑफ एक्झिस्टिंग लँड यूज अँड व्हॉट एव्हर द रिपोर्ट्स दे हॅव, किंवा त्यांच्याकडे ज्या काही ऍडिशनल मॅप्स असतील
रिपोर्ट्स असतील, एक्झिस्टिंग लँड असतील, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप आहे किंवा बाकी सर्व डिटेल्स आहे, याच्या बेसिसवर त्यांना तशा पद्धतीने ड्राफ्ट रिजनल प्लान सुद्धा प्रिपेअर करावा लागतो. आणि सगळ्यात फोर्थ म्हणजे काय, जर का ॲडिशनल फंक्शन्स जर का होत असतील तर त्या रिलेटेड त्यांना लागणारे वेळोवेळी काम किंवा ॲडिशनल वर्क सुद्धा करावं लागेल. ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांच्यावर दिल्या जातील किंवा प्रिस्क्राईब केल्या जातील त्या ड्युटीज सुद्धा त्या पर्टिक्युलर बोर्ड मेंबरला कराव्या लागतील. क्लिअर? म्हणजेच काय, या पर्टिक्युलर केसमध्ये यांचे पॉवर्स काय, तर पॉवर्स आहे की ते रिजनल प्लान प्रिपेअर करतील. क्लिअर? रिजनल प्लॅनिंग बोर्डचा पॉवर काय आहे की ते रिजनल प्लान प्रिपेअर करणार आहे. त्यासाठी त्यांच्या ज्या ड्युटीज आहे, सर्वे कॅरीड आउट करणं, ज्यामध्ये लँड, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसोर्सेस त्या संदर्भातला डाटा तयार करायचा, त्याचे डिटेल्स किंवा एक्स्ट्रा रिपोर्ट्स असतील तर ते तयार करायचे. यासोबतच एक्झिस्टिंग लँड यूज मॅप, जे की करंट लँड आणि युटिलायझेशन शो करेल, यासोबतच काही ॲडिशनल मॅप्स त्यांना तयार करायचे आहे. त्या सर्वांच्या बेसिसवर त्यांना रिजनल प्लान ड्राफ्ट करावा लागेल. यासोबतच त्यांना जर का ॲडिशनल ड्युटीज होत असेल किंवा काही रिस्पॉन्सिबिलिटीज येत असेल तर त्या ड्युटी सुद्धा यांना परफॉर्म करणं गरजेचं आहे. क्लिअर? दिस इज सेक्शन नंबर 8. क्लिअर आहे का? खूप सिंपल आहे, काहीच टफ नाही, काहीच याच्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे, खूप सिंपल आहे. चला, क्लिअर आहे का? पटकन सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला ही लँग्वेज समजत आहे का? सर या ड्युटीज कोण परफॉर्म करतं? रिजनल प्लॅनिंग बोर्ड परफॉर्म करतं. अक्षय, रिजनल प्लॅनिंग बोर्ड परफॉर्म करतं. क्लिअर? आता रिजनल प्लॅनिंग बोर्ड कसं करेल तर ते लोक ना पुढे आपण बघू कसं करेल, तर पुढच्या काही पार्टमध्ये ज्यामध्ये ते कन्सल्ट करतील किंवा असोसिएट करतील एक्सपर्ट सोबत किंवा रिजनल प्लॅनिंग कमिटी मेंबर सोबत तो प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी, तो पुढे बघू. ओके, चलो नेक्स्ट. सेक्शन नंबर 8 नंतर सेक्शन नंबर 9, मीटिंग्स ऑफ रिजनल बोर्ड. बघा, खरं तर मीटिंग्स ऑफ रिजनल बोर्ड काय असू शकतात. मीटिंग शेड्यूल जो आहे मित्रांनो, हा मीटिंग शेड्यूल चेअरमन डिसाइड करेल. जो कोणी RPB म्हणजे रिजनल प्लॅनिंग बोर्डचा चेअरमन असेल तो डिसाइड करेल. त्या मीटिंगचा टाइम आणि शेड्यूल तो फिक्स करेल. यासोबतच जर का ड्राफ्ट रिजनल प्लान तयार झाला असेल किंवा तयार इन द सेन्स ऑफ जर का ड्राफ्ट रिजनल प्लान हा जर का स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट झाला असेल, जर का स्टेट गव्हर्नमेंटला झाला असेल तर RPB ला जोपर्यंत स्टेट गव्हर्नमेंट सांगत नाही तोपर्यंत स्वतः मीटिंग घेता येत नाही. लक्षात घ्या. एक तर पहिल्या केसमध्ये आपण काय बोललोय की चेअरमन डिसाइड द टाइम अँड प्लेस फॉर मीटिंग. त्याचा शेड्यूल जो आहे तो चेअरमन डिसाइड करेल. पण एकदा जर का ड्राफ्ट रिजनल प्लान गव्हर्नमेंटकडे कन्सल्टेशनसाठी किंवा अप्रुव्हलसाठी जर का सबमिट झाला तर स्टेट गव्हर्नमेंट सांगत नाही तोपर्यंत त्यांना मीटिंग घेता येणार नाही. नेक्स्ट, चेअरमन या पर्टिक्युलर मीटिंगचा स्वतः प्रेसिडिंग ऑफिसर असतो किंवा अध्यक्ष असतो. इन केस ऑफ प्रेसिडेंट म्हणजे चेअरमन अब्सेंट असेल तर मग व्हाईस चेअरमन हा प्रेसिडिंग ऑफिसर असेल किंवा अध्यक्ष असेल. आणि दोघही अब्सेंट असेल तर खालील जेवढेही मेंबर उरत असेल त्यांच्या सहानुमताने त्यामधला एक मेंबर हा त्या पर्टिक्युलर मीटिंगचा अध्यक्ष बनू शकतो. बघा मी काय सांगतोय, चेअरमन आहे तोच अध्यक्ष राहील मीटिंगचा. चेअरमन अब्सेंट आहे, व्हाईस चेअरमन अध्यक्ष राहील. दोघही अब्सेंट आहे एखाद्या मीटिंगला तर त्या केसमध्ये बाकी मेंबर्स पैकी एक मेंबर त्या मीटिंगला प्रेसिडिंग ऑफिसर किंवा अध्यक्ष म्हणून राहू शकतो. या पर्टिक्युलर केसमध्ये डिसिजन मेकिंग प्रोसेस बद्दल बोलायचं झालं तर ज्या केसमध्ये जर का एखाद्या पर्टिक्युलर डिसिजनवर जर का सहमत होत नसेल तर त्यामध्ये मेजॉरिटी वोट हे कास्ट केले जातात. ज्याचं मेजॉरिटी वोट असेल ते डिसिजन परफेक्ट मानलं जातं.
जर का दोन्ही साईडचे वोटिंग सारखे होत असेल तर जो कोणी प्रिसिडिंग पर्सन असेल म्हणजे जो कोणी अध्यक्ष असेल त्याचं वोट कास्ट केलं जातं आणि ते ज्या साईडला जास्त असेल त्या डिसिजनला मान्य केलं जातं. ही मीटिंग्स होताना मीटिंग्स बुक रेकॉर्ड मेंटेन करणं फार गरजेचं आहे. म्हणजेच यामध्ये नेम ऑफ मेंबर, त्यांची अटेंडन्स, जेवढे काही मीटिंगमध्ये पॉइंट झाले किंवा प्रोसिडिंग्स होत्या त्या मीटिंगच्या अजेंडावर प्रत्येकाची साईन असणं आणि प्रत्येक वेळेला म्हणजेच काय पुढच्या प्रत्येक एका मीटिंगला आधीचा अजेंडा याला फॉलोअप करता येतो. यासाठी या पर्टिक्युलर केसमध्ये मीटिंग किंवा मीटिंग रेकॉर्ड्स मेंटेन करणं फार गरजेचं असतं. दिस इज अबाउट द मीटिंग ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. एकदम सिंपल भाषेत डोक्यात फिट करून ठेवा. चेअरमनच्या सांगण्याशिवाय मीटिंग होऊ शकणार नाही. चेअरमन टाइम आणि शेड्यूल डिसाईड करेल, प्लेस डिसाईड करेल. जर का ड्राफ्ट रिजनल प्लान सबमिट झाला असेल अप्रुव्हलसाठी तर स्टेट गव्हर्नमेंट सांगेल तेव्हाच मीटिंग होऊ शकते. सेकंड केस, जर का चेअरमन असेल तर तोच अध्यक्ष असेल, नसेल तर त्या केसमध्ये जो काही व्हाईस चेअरमन असेल तो त्या मीटिंगचा अध्यक्ष राहील. दोघंही अब्सेंट असेल तर जेवढेही बाकीचे मेंबर असतील त्या मेंबरपैकी एक मेंबर त्या पर्टिक्युलर मीटिंगचा अध्यक्ष म्हणून राहील. यामध्येच सगळ्यांच्या सहनुमताने डिसिजन घेणं कंपल्सरी आहे. जर का एखाद्या प्रोजेक्टवर किंवा कामावर सगळ्यांचं मत एक होत नसेल तर त्या केसमध्ये वोटिंग घेतलं जातं. ज्या साईडला जास्त वोट त्याला ते डिसिजन परफेक्ट मानलं जातं. जर का वोट सारखं होत असेल तर जो अध्यक्ष असेल त्या मीटिंगचा त्याचं वोट कास्ट केलं जातं. ते ज्या साईडला जाईल ते डिसिजन मान्य केलं जातं. ही मीटिंग घेताना त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन करणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये नेम ऑफ दॅट मेंबर, त्याची अटेंडन्स, त्याची साईन, त्या मीटिंगचे अजेंडाज जेवढे काही असेल तेवढे घेणं कंपल्सरी आहे. क्लिअर? सेक्शन नंबर 9 क्लिअर आहे का? सगळ्यात आधी मला एक सांगा, ही लँग्वेज तुम्हाला जमत आहे का? म्हणजे तुम्हाला समजत आहे का? हे फार इम्पॉर्टंट आहे. ही लँग्वेज तुम्हाला समजत आहे का? कारण एका साईडला ऍक्ट ठेवा, एका साईडला ही लँग्वेज ठेवून बघा म्हणजे इझी वाटतेत का? लक्षात राहायला इझी आहे की नाही? मी आधी बोललो आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे त्यामुळे खूप शॉर्ट पद्धतीत तुम्हाला लक्षात येईल अशाच पद्धतीत मी तुम्हाला समजून सांगेल किंवा तशाच पद्धतीने तुम्हाला पीपीटी पण दाखवेल. क्लियर? ओके, चलो गुड, थँक्यू. चलो गुड. नेक्स्ट चला, मीटिंग्स झाल्या. मिनिट्स नेमके काय असते? आय मीन पर्टिक्युलर टाइम देतात का बोलायला? बघा मिनिट्स नेमके म्हणजेच काय? त्या मिनिट्स इज नथिंग बट द त्याचा पॉइंट काय आहे, त्या पर्टिक्युलर मीटिंग मध्ये नेमके कोणते कोणते पॉइंट्स असतात ते मिनिट्स मानले जातात. ते मिनिट्स लिहून ठेवायचे असतात जे की आपण ज्याला अजेंडा बोलतो. तो अजेंडा एका नोटबुक मध्ये लिहिला जातो किंवा त्यांचे जे काही मेंटेन केले जातात रजिस्टर, बुक्स, व्हॉट एव्हर इट मे बी, त्यामध्ये तो मेंटेन केला जातो जेणेकरून तो अजेंडा किती फुलफिल झाला किंवा नेक्स्ट मीटिंगच्या वेळेला आधीच्या मीटिंग्समध्ये काय ठरलं होतं आणि पुढच्या मीटिंगचे अजेंडे काय होतील हे लक्षात ठेवण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. हो, सेक्शन नंबर लक्षात ठेवायचे आहेत. सेक्शन नंबर लक्षात ठेवायचे आहेत. चलो नेक्स्ट इज नथिंग बट द सेक्शन नंबर 10, कन्सल्टेशन और असोसिएशन विथ द एक्सपर्ट. बघा, कन्सल्टेशन और असोसिएशन विथ द एक्सपर्ट. बघा मित्रांनो, प्रत्येकच वेळेला रिजनल प्लॅनिंग बोर्डचं जेवढंही काम आहे, आपण जसं आतापर्यंत बघितलं होतं की रिजनल प्लॅनिंग बोर्डचे पॉवर आणि ड्युटी काय आहे. सर्वे करणं म्हणजेच काय, सर्वे डिटेल सर्वे करणं, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करणं, ॲडिशनल मॅप तयार करणं, सर्वेचा पूर्ण डाटा डिटेल्स जे काही असेल त्याचा रिपोर्ट तयार करणं, बाकीचे ज्यांचे फंक्शन्स आहे हे कॅरीड आउट करणं प्रत्येक वेळेला शक्य नाही. त्यामुळे रिजनल प्लॅनिंग बोर्ड नंबर ऑफ कन्सल्टंट किंवा असोसिएट विथ एक्सपर्ट और इंडिव्हिज्युअल असिस्टन्स और ॲडवाइस परफॉर्मिंग इट्स ड्युटीज. म्हणजेच काय, जर का स्टेट गव्हर्नमेंटने अशा पद्धतीचं अप्रुव्हल दिलं
तर रिजनल प्लॅनिंग बोर्ड नंबर ऑफ कन्सल्टंट सोबत किंवा असोसिएट सोबत, एक्सपर्ट सोबत अशा पद्धतीने कन्सल्टेशन करू शकतो. पण त्यासाठी सुरुवातीला स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. ते जे व्यक्ती, जे कोणी असोसिएशन असेल, जो कोणी कन्सल्टंट असेल, एक्सपर्ट असेल, जो की त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टच्या संदर्भात त्यांना हेल्प करत असेल. आता बरेचदा असं होतं की काही मुद्दे आहे किंवा प्रोजेक्टवर काम करताना ते आपल्या अवाक्याच्या बाहेर असतात किंवा ते समजण्याजोगते नसतात किंवा त्यासाठी एखादा एक्सपर्ट आपल्याला हायर करावा लागतो. मग त्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागेल त्या पर्टिक्युलर एक्सपर्टला हायर करण्यासाठी. तशा पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंट कडनं तशी परवानगी घेतली जाईल आणि तशी परवानगी घेतल्यानंतर त्या एक्सपर्टला तिथे फक्त त्या पर्टिक्युलर कामासाठी हायर केल्या जाऊ शकतं. मग त्याला हायर केल्यानंतर त्याचं जे काही फीज, रिन्युमरेशन असेल, जे काही पेमेंट असेल ते सँक्शन करतं स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजेच काय, ते डिटरमाइन कोण करून देईल? स्टेट गव्हर्नमेंट. आता सगळ्यात महत्वाचं काय, जो पार्टिसिपंट म्हणजेच काय, जो कोणी एक्सपर्ट असेल, सेकंड केसमध्ये जो कोणी एक्सपर्ट असेल तो त्याचं मत त्या पर्टिक्युलर कामाच्या संदर्भात मांडू शकतो. फक्त त्याच्या कामाच्या संदर्भात. म्हणजे कोणतंही जर का मीटिंग चालू आहे आणि त्या मीटिंग मध्ये तो व्यक्ती बसला असेल तर तो प्रत्येकच मुद्द्यावर बोलणार नाही. त्याला ज्या गोष्टीसाठी हायर केलं त्याच गोष्टीसाठी तो तशा पद्धतीने त्याचं मत मांडू शकतो. पण त्याचं मत मांडल्यानंतर जर का ते डिसिजन फायनल होत नसेल आणि वोटिंगची जर का वेळ येत असेल तर त्या एक्सपर्टला कुठेही वोट करण्याचा अधिकार तिथे दिला जात नाही. बोर्ड मीटिंग मध्ये त्याला वोटिंग करता येणार नाही. तशा पद्धतीचे राईट्स त्याच्यासाठी स्पेशली केले जात नाही. म्हणजे तो व्यक्ती फक्त त्याच्याच पर्टिक्युलर कामाच्या संदर्भात ऍडवाइस देऊ शकतो, त्याचं जे काही नॉलेज आहे तो यूज करू शकतो आणि बाकी गोष्टीमध्ये तो स्वतः लक्ष घालणार नाही किंवा तशा पद्धतीने ऍडवाइस करणार नाही. याच मध्ये तो वोटिंगच्या वेळेला स्वतःचं पार्टिसिपेशन ऍक्टिव्हली दाखवू शकत नाही किंवा तो वोट करू शकत नाही. क्लियर? यामध्येच आता काय होतं की जसं की आपण सेक्शन नंबर 16 मध्ये बघणार आहोत की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला ड्राफ्ट रिजनल प्लॅन फायनल केला जातो त्यावेळेला तो पब्लिश ज्या वेळेला होतो तो पब्लिश होताना त्यावर बरेचशा वेळेला ऑब्जेक्शन आणि सजेशन येतात. मग ते ऑब्जेक्शन आणि सजेशन कोणी घ्यायला पाहिजे? तर रिजनल प्लॅनिंग बोर्ड जे काही ऑब्जेक्शन आणि सजेशन येतं ते ऐकण्यासाठी एक प्लॅनिंग कमिटी अपॉइंट करते. त्याला म्हणतात रिजनल प्लॅनिंग कमिटी, ज्याला आपण शॉर्ट मध्ये आरपीसी म्हणणार आहोत. क्लियर? मग रिजनल प्लॅनिंग कमिटी सेक्शन नंबर 16 मध्ये आपण स्टडी करणार की यांचं नेमकं काम काय असतं, मग सजेशन ऑब्जेक्शन कोण घेतं, यांच्याकडे कोण पास करतं, यांचं नेमकं काम काय आहे हे आपण सेक्शन नंबर 16 मध्ये बघणार आहोत. ज्यामध्ये टाउन प्लॅनिंग ऑफिसर हा स्वतः असतो जो की तिथे सेक्रेटरी होता आणि दोन बाकीचे अजून मेंबर असतात रिजनल प्लॅनिंग बोर्ड मधले. हे तिघं मिळून काय होते मित्रांनो? आरपीसी तयार होऊ शकते. म्हणजे रिजनल प्लॅनिंग बोर्ड आरपीसी अपॉइंट करेल ज्यामध्ये एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर आणि दोन रिजनल प्लॅनिंग बोर्डचे मेंबर असतील. क्लियर? आता या आरपीसी ला सुद्धा काही अलाउन्सेस असतात ज्यामध्ये यांना आरपीसीच्या संदर्भात एक्स्ट्रा फंक्शन करायचं असेल अदर दॅन रिजनल प्लॅनिंग बोर्डचं, जर का त्यांना या पर्टिक्युलर कमिटीचं एक्स्ट्रा काही काम करावं लागत असेल किंवा एक्स्ट्रा काहीतरी ड्युटीज परफॉर्म कराव्या लागत असतील तर त्यासाठी गव्हर्नमेंटने म्हणजेच काय स्टेट गव्हर्नमेंटने प्रिस्क्राइब केलेल्या रूल्स नुसार त्यांना तशा पद्धतीचे अलाउन्सेस, रिन्युमरेशन जे काय असेल नसेल ते डिटरमाइन केले जातात आणि त्यांना तशा पद्धतीने ते पे सुद्धा केले जातात. क्लियर? सेक्शन नंबर 10 काय सांगतो? कन्सल्टेशन और असोसिएशन विथ एक्सपर्ट. काही वेळेला एखाद्या वेळेला आपलं काम म्हणजे जेव्हा आपण ह्या ड्युटीज परफॉर्म करतो, जेव्हा रिजनल प्लॅनिंग बोर्ड या ड्युटीज परफॉर्म करतात, या ड्युटीज परफॉर्म करताना काही एक्सपर्टची गरज पडते, काही कन्सल्टेशन आपल्याला घ्यावं लागतं, ॲडवायझरची गरज पडते. मग अशा वेळेला जर का स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीने त्यांना परवानगी देत असेल तर मग रिजनल प्लॅनिंग बोर्ड ते एक्सपर्ट अपॉइंट करू शकतात त्या पर्टिक्युलर फक्त कामासाठी.
ज्यामध्ये ते लोक त्याच कामावर स्वतःचं मत मांडतील, त्यांना कुठलाही अधिकार वोट कास्टिंगचा नसेल, ते त्यामध्ये वोट कास्ट करू शकत नाही. आणि सोबतच रिजनल प्लॅनिंग बोर्ड रिजनल प्लॅनिंग कमिटी अपॉइंट करेल, ज्यामध्ये सेक्शन नंबर 16 मध्ये जे काही सजेशन ऑब्जेक्शन्स येतील ते ऐकण्यासाठी अशा पद्धतीने एक कमिटी अपॉइंट केली जाते, ज्यामध्ये सेक्रेटरी म्हणजे स्वतः टाउन प्लॅनिंग ऑफिसर आणि 2 अजून बाकीचे मेंबर त्यामध्ये कमिटीमध्ये अपॉइंट केले जातात. यांना जर का रिजनल प्लॅनिंग बोर्डच्या व्यतिरिक्त कमिटीचं काम जर का एक्स्ट्रा होत असेल, त्या संदर्भातलं रिन्युमरेशन जे काही गव्हर्नमेंट रूलनुसार प्रिस्क्राईब केलं जातं तेवढं पे केलं जातं. क्लिअर? चला, क्लिअर आहे का? पटकन सांगा, फास्ट. सेक्शन नंबर 10 क्लिअर आहे का? ऑब्जेक्शन्स नाही घेऊ शकत तो, फक्त सजेशन्स देऊ शकतो. कन्सल्टंट ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत, त्याला सजेशन देण्यासाठी आपण अपॉइंट केलेला आहे. तो जे काही प्रॉब्लेम्स असेल तो सॉल्व्ह करेल, तो फक्त ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. त्यालाच आपण कन्सल्टंट, एक्सपर्ट, ॲडवायझर म्हणतो. क्लिअर? चलो नेक्स्ट, सेक्शन नंबर 11. आता काय, पॉवर ऑफ रिजनल बोर्ड टू अपॉइंट अ स्टाफ. आता प्रत्येक वेळेला रिजनल प्लॅनिंग बोर्डचे प्रत्येक मेंबर काय फील्डवर जाऊन सर्वे करू शकत नाही. प्रत्येक वेळेला काय त्या पद्धतीचे प्लॅन, डाटा, रिपोर्ट्स, मॅप्स तयार करणं त्यांना पॉसिबल नाही. मग अशा केसमध्ये काय केलं जातं की जे लोक इफिशियंट आहे ते पर्टिक्युलर काम करण्यासाठी अशा पद्धतीचे काही ऑफिसर्स आणि स्टाफ हा रिजनल प्लॅनिंग बोर्ड अपॉइंट करतो. आता त्यांच्या सॅलरी आणि सर्व्हिसेस बद्दल जर बघायचं तर स्टेट गव्हर्नमेंट डिटरमाइन करेल त्यांची सॅलरी, अलाउन्सेस आणि सर्व्हिस कंडिशन. म्हणजेच रिजनल प्लॅनिंग बोर्ड अपॉइंट करू शकतं. रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करेल, त्या पर्टिक्युलर ऑफिसर्सला किंवा स्टाफला अपॉइंट करेल आणि असे की जे इफिशियंट आहे ते काम करण्याजोगे आहे असेच ऑफिसर आणि स्टाफ तिथे अपॉइंट केले जातील. आणि त्या संदर्भात त्यांची सॅलरी, अलाउन्सेस किंवा सर्व्हिस कंडिशन्स काय काय असतील, म्हणजे त्यांना परमनंट, टेम्पररी, काय काय जे काय असेल नसेल ते, हवर बेसिस, व्हॉट एव्हर इट मे बी, हे सर्व जे काही आहे ते डिटरमाइन करण्याचं काम कोणाचं आहे? स्टेट गव्हर्नमेंटचं. हे जेवढे काही स्टाफ आणि ऑफिसर्स असतील हे डिरेक्टली चेअरमन जो काही रिजनल प्लॅनिंग बोर्डचा आहे त्याच्या अंतर्गत काम करतील किंवा त्याला डिरेक्टली रिपोर्ट करतील. म्हणजे जे काही स्टाफ आणि ऑफिसर्स अपॉइंट केले जातील हे डिरेक्टली रिस्पॉन्सिबल राहतील चेअरमनला रिजनल प्लॅनिंग बोर्डच्या. सिंपल. सेक्शन नंबर 11 होता, ज्यामध्ये पॉवर ऑफ रिजनल बोर्ड टू अपॉइंट स्टाफ, एक्स्ट्रा काम करण्यासाठी किंवा रिजनल प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी जे काही वर्क त्यांना कॅरीड आउट करायचं आहे त्यासाठी इफिशियंट फंक्शनिंग स्टाफ अपॉइंट करण्याचा अधिकार रिजनल प्लॅनिंग बोर्डला आहे. पण त्यांची सॅलरी, अलाउन्सेस किंवा सर्व्हिस कंडिशन काय असतील हे गव्हर्नमेंटने जे काही डिटरमाइन केले असतील त्यांच्या प्रिस्क्राईब रूलनुसार तेच फायनल केले जातात. चलो, सेक्शन नंबर 11 क्लिअर आहे का? सेक्शन नंबर 11 क्लिअर आहे का? ओके. जर काही असेल तर प्लीज विचारत चला, काही क्वेश्चन घेत चला. आणि क्वेश्चन घेताना असे क्वेश्चन घ्या जे की खरंच तुमच्या एक्झाम ओरिएंटेड आहे किंवा तुम्हाला त्याचं पुढे काम आहे. क्लिअर? नेक्स्ट, सेक्शन नंबर 12, एक्सपेन्सेस ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. आता जेवढे काही रिजनल प्लॅनिंग बोर्ड आहे बघा, त्यांचे एक्सपेन्सेस कसे पे केले जातात. सो त्यांना सॅलरी, अलाउन्सेस, फीज सगळेच राहतील. बोर्ड मेंबर जे काही असेल त्यांना तशा पद्धतीने देतील. ऑफिस किंवा स्टाफ जे आहे, ऑफिस किंवा स्टाफ जो आहे
त्यांना सुद्धा तशा पद्धतीने एक्सपेन्सेस कव्हर केले जातात. पण जर का कोणी सॅलराईड असेल किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असेल, त्यांना तशा पद्धतीचे सॅलरी फीज दिली जात नाही, अदर दॅन ऑपरेशनल एक्सपेन्सेस. ते त्या कामासाठी येत आहेत, तेवढं सोडून कोणत्याही पद्धतीचं ऑपरेशनल एक्सपेन्सेस सोडून त्यांना कोणत्याही पद्धतीचे अलाउन्सेस वगैरे दिले जात नाही. स्टेट गव्हर्नमेंट प्रोव्हाइड नेसेसरी फंड्स टू द रिजनल बोर्ड. ओके, या पर्टिक्युलर कामासाठी स्टेट गव्हर्नमेंट जो काही प्रिस्क्राइब्ड फंड असेल तो प्रोव्हाइड करतात रिजनल प्लॅनिंग बोर्डला. सिंपल आहे, इम्पॉर्टंट नाही आहे तेवढा. रिजनल प्लॅनिंग मध्ये लोकल ऑथॉरिटी काय असते, ठीक आहे, पुढे बघूया. बघा इथे पुढे आहे आपल्या एका केसमध्ये रिजनल प्लॅनिंग बोर्डमध्ये लोकल ऑथॉरिटीज काय असेल, आणि मला वाटते 18 मध्ये आहे, बरोबर आहे, ऑथॉरिटी टू ग्रँट द परमिशन. ओके, इथे बघूया आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण होतं सर जो स्टाफ अपॉइंट करतात. बघा डिपेंड करतं कंडिशनवर. आता रिजनल प्लॅनिंग बोर्डमध्ये तर मोस्टली गव्हर्नमेंटचे लोक असतात, आणि जो काही स्टाफ अपॉइंट वगैरे केला जातो, ऑफिसर अपॉइंट केला जातो, तो डिपेंड करतं आपण कोणत्या कंडिशनसाठी कामासाठी अपॉइंट करत आहे त्यावर. ऑब्विसली जो काही कन्सल्टंट आहे, ॲडवायझर आहे, एक्सपर्ट आहे, तो मीटिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतो, पण कोणत्या त्याला अपॉइंट केलेल्या फक्त मुद्द्यावर. म्हणजे त्याला जर का सपोज ड्रोनसाठी अपॉइंट केला, तर ड्रोनच्या संदर्भातल्याच मुद्द्यावर तो, ड्रोन मॅपिंगच्या संदर्भातल्याच मुद्द्यावर तो स्वतःचा ॲडवाइस देऊ शकतो किंवा पार्टिसिपेशन घेऊ शकतो, अदरवाईज कोणीच नाही. नाही, ऐश्वर्या मिळणार नाही, त्यांना सॅलरी मिळणार नाही. पण बोर्डच्या कामासाठी जर का त्यांना एक्स्ट्रा ड्युटीज परफॉर्म कराव्या लागत असेल, तर ते डेली अलाउन्सेस, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस हे सगळे त्यांना दिले जातात. एक्स्ट्रा कामासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी सगळ्याच दिल्या जातात. क्लिअर? अपॉइंटेड स्टाफ अँड ऑफिसरला सॅलरी कोण देतो? ऑब्विसली जेवढी काही येते ते रिजनल प्लॅनिंग बोर्ड देईल आणि डिटरमाइन करतील स्टेट गव्हर्नमेंट. ऑब्विसली इनडायरेक्टली जर का बघितलं तर ते स्टेट गव्हर्नमेंटकडेच येतं, कारण की सगळा फंड हा स्टेट गव्हर्नमेंट आहे. क्लिअर? चलो 12 क्लिअर आहे. त्यानंतर सेक्शन नंबर 13 बघा, हा इम्पॉर्टंट आहे. सर्वे ऑफ रिजनल अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लान. बघा सर्वे ऑफ रिजन अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लान काय आहे किंवा कसा केला जातो. रिजनल बोर्ड किंवा रिजनल प्लॅनिंग बोर्ड हे डिरेक्टली रिस्पॉन्सिबल असेल रिजनल प्लान तयार करण्यासाठी किंवा तशा पद्धतीच्या प्लान डेव्हलपमेंट किंवा लँड यूज करण्याच्या कंडिशनसाठी. आणि या सर्व गोष्टी परफेक्ट करण्यासाठी रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करेल? कंडक्ट अ सर्वे ऑफ द रिजन, प्रिपेअर मॅप्स including an existing land use map and other necessary maps, compiles the report based on the surveys and draft a regional plan with supporting documents and map. बघा सिंपल आहे. काय करतं रिजनल प्लॅनिंग बोर्ड? हे डिरेक्टली रिस्पॉन्सिबल असतं एखाद्या पर्टिक्युलर रिजन मध्ये प्लान परफॉर्म करण्यासाठी किंवा रिजनल प्लान प्रिपेअर करण्यासाठी. म्हणजेच काय, त्या पर्टिक्युलर रिजनचा डेव्हलपमेंट किंवा होलिस्टिक डेव्हलपमेंट जे की रिजन प्लान मध्ये असायला पाहिजे ते करण्यासाठी. मग यासाठी रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करेल की नंबर ऑफ सर्वेज कॅरीड आउट करेल, ज्यामध्ये ते मॅप्स प्रिपेअर करतील. एक्झिस्टिंग लँड यूज मॅप म्हणजेच ELU एक्झिस्टिंग लँड यूज मॅप प्रिपेअर करतील, किंवा बाकीचा जो काही नेसेसरी डाटा असेल, मॅप्स असेल, रिपोर्ट असेल ते तयार करेल. हे सगळा डाटा, रिपोर्ट जो काही असेल नसेल, मॅप्स, हे सगळे कंपाइल केले जातात आणि त्या बेसिसवर किंवा त्या रिपोर्टच्या बेसिसवर सिंपल ड्राफ्ट रिजनल प्लान हा तयार केला जातो. वन्स द ड्राफ्ट रिजनल प्लान किंवा त्याची जर का एका पर्टिक्युलर टाइम फ्रेमच्या आतमध्ये तो तयार झाल्याबरोबर
त्याला स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवलं जातं अप्रुव्हलसाठी. आता या पर्टिक्युलर केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट अप्रुव्हल कसं देतं, काय देतं, किंवा स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्ट अप्रुव्हल देतो का, नाही देत, रिजेक्ट करतो, हे आपण पुढच्या सेक्शन्समध्ये बघणार आहोत. सेक्शन नंबर 13 मध्ये काय आहे की सर्वे ऑफ रिजन अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन मध्ये काय आहे की सर्वे ऑफ रिजन मध्ये तुम्हाला ELU किंवा बाकीचे मॅप्स डाटा कलेक्ट करायचा आहे, त्याचा रिपोर्ट्स प्रिपेअर करायचा आहे. ते रिपोर्ट्स कंपाईल करून त्याच्या बेसिसवर ड्राफ्ट रिजनल प्लॅन प्रिपेअर करून तो स्टेट गव्हर्नमेंटला दिलेल्या टाइम फ्रेम मध्ये किंवा दिलेल्या टाइम पिरियड मध्ये सबमिट करायचा आहे. आता ही टाइम फ्रेम आणि टाइम पिरियड काय असतो तो आपण बघणार आहोत रिजनल प्लॅनिंग बोर्ड रूल्स मध्ये, जे की 1967 ला आले होते. त्यामध्ये आपण हे स्टडी करणार आहोत. टाइम फ्रेम काय असू शकते किंवा किती टाइम फ्रेम मध्ये अशा पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंटकडे तो प्लॅन पाठवला जातो. क्लियर? सेक्शन नंबर 13 क्लियर आहे का? सेक्शन नंबर 13 क्लियर आहे का? वन्स रिपीट सर. ओके, नो इश्यू. बघा, सर्वे ऑफ रिजनल प्लॅन आणि प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन मध्ये काय आहे की मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की रिजनल प्लॅनिंग बोर्ड जे आहे हे डिरेक्टली रिस्पॉन्सिबल असतो रिजनल प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी. आता रिजनल प्लॅन प्रिपेअर करणं म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर रिजनला प्लॅन डेव्हलप करण्यासाठी किंवा तशा पद्धतीने लँड यूजसाठी त्या रिजनच्या किंवा कोणत्या एखाद्या रिजनच्या प्लॅन डेव्हलपमेंट किंवा लँड यूजसाठी हे डिरेक्टली रिस्पॉन्सिबल असते. मग यासाठी हे लोक काय करतात किंवा रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करतात, तशा पद्धतीने सर्वे कॅरीड आउट करतात. नेसेसरी सर्वे कॅरीड आउट केल्याबरोबर एक नेसेसरी मॅप्स, रिलेटेड मॅप्स, अदर मॅप्स किंवा एक्झिस्टिंग लँड यूज मॅप हे तयार केले जातात. यासोबतच डाटा, जो काही रिस्पेक्टिव्ह डाटा असेल किंवा काही इन्फॉर्मेशन असेल ते कलेक्ट करतात. ह्या सर्व गोष्टीला कंपाईल करून त्यावरनं ड्राफ्ट रिजनल प्लॅन जो काही असेल तो प्रिपेअर करून तो स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवल्या जातो. ओके. आता या पर्टिक्युलर केसमध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या रिजनल प्लॅनचं बघतोय किंवा रिजनल प्लॅन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कन्सिडर करायच्या असतात किंवा रिजनल प्लॅन तयार करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी त्यामध्ये येतात किंवा रिजनल प्लॅन तयार करताना त्या रिजनच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या घ्याव्या लागतात किंवा एखादा रिजनल प्लॅन तयार करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा डाटा कलेक्ट करावा लागेल, कोण्या गोष्टीसाठी मॅप तयार करावा लागेल, कोण्या गोष्टीसाठी प्लॅन तयार करावा लागेल, कोण्या गोष्टीसाठी तुम्हाला एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करावा लागेल, हे बघायचं असेल तर त्यामध्ये आपण कंपोनेंट्स ऑफ रिजनल प्लॅन जो की सेक्शन नंबर 14 मध्ये दिला आहे, ज्यामध्ये रिजनल प्लॅन मध्ये एवढे सगळे कंपोनेंट्स त्या रिजनल प्लॅनिंग बोर्डला स्टडी करावे लागतात. या संदर्भातला डाटा कलेक्ट करावा लागतो आणि हा डाटा तयार करताना त्या संदर्भातले मॅप्स, रिलेटेड प्लॅन्स, त्याचा डाटा हे सगळं कंपाईल करून या कंटेंटच्या बेसिसवर जेवढे काही सेक्शन नंबर 14 मध्ये कंटेंट दिलेले आहेत या कंटेंटच्या बेसिसवर एक ड्राफ्ट रिजनल प्लॅन तयार होतो जो की पुढे फायनल रिजनल प्लॅन म्हणून सँक्शन होऊ शकतो. क्लियर? आता बघा, कंटेंट ऑफ रिजनल प्लॅन काय आहे. अलोकेशन ऑफ लँड फॉर अ डिफरंट यूज, general distribution and general locations of land, and the extent to which the land may be used as a residential, industrial, agriculture or as forest or for a mineral exploitation. Second है reservation of area for open space, gardens, recreation, zoological gardens, nature reserve, animal sanctuaries, dairies and health resort. Transport and communication म्हणजे बघा, ए केस मध्ये तुम्हाला झोनिंग वाईज दाखवायचं आहे जेवढी तिथे असेल तसे. बी मध्ये जेवढे काही ओपन स्पेस असतील, गार्डन्स असतील, सँच्युरीज असतील, नेचर रिझर्व्ह असतील, गार्डन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या. सी केस मध्ये रिजनल प्लॅन तयार करताना ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, रोड, हायवे, रेल्वे, वॉटरवे, कॅनल, एअरपोर्ट इन्क्लुडिंग देअर डेव्हलपमेंट तुम्हाला शो करणं मस्ट आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला त्या रिजनल प्लॅन मध्ये दाखवणं मस्ट आहे त्या रिजनच्या संदर्भात. डी मध्ये बघतोय वॉटर सप्लाय,
ड्रेनेज, सीवेज डिस्पोजल अँड अदर पब्लिक युटिलिटीज, अम्युनिटीज, सर्व्हिसेस इन्क्लुडिंग द इलेक्ट्रिसिटी, गॅस, याचा सुद्धा तुम्हाला डाटा त्यासाठी तयार करावा लागतो. नेक्स्ट ई मध्ये रिझर्वेशन ऑफ साइट फॉर अ न्यू टाउन्स, इंडस्ट्रियल इस्टेट अँड एनी अदर large scale development or a project which is required to be undertaken for proper development of the region or a new town. म्हणजेच काय, जे काही मोठमोठे प्रोजेक्ट असतील, न्यू टाउन्स असतील किंवा नवीन नवीन साईट जर का असेल किंवा पुढे चालून एखादा एरिया खूप मोठ्या पद्धतीत तुम्ही डेव्हलप करू शकत असाल, अशा साईट सुद्धा तुम्हाला मॅपिंग वाईज, डाटा वाईज किंवा रिपोर्ट वाईज तुमच्या ड्राफ्ट रिजनल प्लॅन मध्ये प्लेस कराव्या लागतात. एफ मध्ये सांगितलं आहे प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एरियाज ऑफ अ नॅचरल सिनरी, फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ, नॅचरल रिसोर्स अँड लँडस्केपिंग. म्हणजेच काय, त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये जर का नॅचरल सिनरी असेल, फॉरेस्ट असेल, वाईल्ड लाईफ असेल किंवा नॅचरल रिसोर्सेस असेल किंवा लँडस्केपिंग असेल, ह्या सर्व गोष्टीचे प्रिझर्वेशन तुम्हाला करायचं आहे, कॉन्झर्वेशन करायचं आहे, त्याला प्रॉपर डेव्हलप करायचं आहे आणि या संदर्भातला डाटा तुमच्या रिजनल प्लॅन मध्ये येणं मस्ट आहे. जी मध्ये सांगितलं आहे प्रिझर्वेशन ऑफ ऑब्जेक्ट, फीचर, स्ट्रक्चर्स ऑफ अ प्लेस ऑफ हिस्टोरिकल, नॅचरल, आर्किटेक्चरल और सायंटिफिक इंटरेस्ट अँड एज्युकेशनल व्हॅल्यूज. म्हणजे जेवढ्याही या गोष्टी आहे त्याचे मॅप्स, डाटा जो काही असेल, रिपोर्ट्स, ते त्या रिजनल प्लॅन मध्ये असणं कंपल्सरी आहे. एच मध्ये काय म्हटलं, एरिया रिक्वायर्ड फॉर मिलिटरी अँड डिफेन्स पर्पज. म्हणजे जर का एखाद्या रिजन मध्ये प्रपोज्ड असेल एरिया, तर तो सुद्धा तुम्हाला शो करावा लागेल किंवा त्याच्यासाठी तुम्हाला जागा रिझर्व करावा लागेल किंवा ऑलरेडी जर का एखादा डिफेन्स किंवा मिलिटरी कॅम्प तिथे असेल तर त्याच्या संदर्भातलं डेव्हलपमेंट सुद्धा तुम्हाला तिथं घ्यावं लागेल. हे सुद्धा रिजनल प्लॅनिंग बोर्ड तयार करेल आणि त्यासाठी तुम्हाला माहित आहे की या पर्टिक्युलर एच पॉइंटसाठी एक एक्स्ट्रा मेंबर रिजनल प्लॅनिंग बोर्ड मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करू शकतो. आय मध्ये काय म्हटलंय, प्रिव्हेन्शन ऑफ इरोजन, प्रोव्हिजन फॉर अफॉरेस्ट्रेशन और रिफॉरेस्ट्रेशन, इम्प्रूव्हमेंट अँड रिडेव्हलपमेंट ऑफ वॉटरफ्रंट एरियाज, रिव्हर अँड लेक्स. जेवढे काही वॉटर बॉडीज सारखी एरिया असतील, अफॉरेस्ट्रेशन असेल म्हणजे जे की झाडे लावण्यासाठी एखादी जमीन सोडली असेल किंवा झाडे लावून सोडलेली असेल किंवा वॉटरफ्रंट एरियाज असतील, रिव्हर असतील, हे तुम्हाला त्या प्लॅन, मॅप, डाटा, रिपोर्ट्स मध्ये शो करणं कंपल्सरी आहे. जे मध्ये काय आहे, प्रपोजल फॉर इरिगेशन. बघा, प्रपोजल इन द सेन्स ऑफ जर का पुढे या पर्टिक्युलर एरियामध्ये प्रपोज्ड असेल, एखाद्या केसमध्ये इरिगेशन असेल, वॉटर सप्लाय असेल किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असेल, फ्लड कंट्रोल किंवा प्रिव्हेन्शन ऑफ रिव्हर पोल्युशन असेल, अशा संदर्भातल्या जर का गोष्टी काही प्रपोज केल्या असतील तर त्याच्यासाठी रिझर्वेशन्स किंवा प्रपोज स्पेस, प्लेस सुद्धा तुम्हाला रिझर्व ठेवणं गरजेचं आहे. किंवा या जर का गोष्टी ऑलरेडी त्या एरियामध्ये एक्झिस्टन्स मध्ये असेल तर ते तुम्हाला एक्झिस्टिंग लँड यूज मॅप मध्ये दाखवणं कंपल्सरी असतं. के मध्ये काय सांगितलंय, प्रोव्हाइडिंग फॉर द रिलोकेशन ऑफ पॉप्युलेशन और इंडस्ट्री फ्रॉम ओव्हरपॉप्युलेटेड अँड industrially congested area and indicating the density of population or the concentration of industry to be allotted in the areas. म्हणजे जो की इंडस्ट्रियल एरिया आहे त्याचं जर का रिलोकेशन करायचं असेल, ओव्हर पॉप्युलेटेड एरिया असतील, हाय डेन्सिटी वाला एरिया असेल, त्याच्यासाठी काय आहे किंवा किती पॉप्युलेशन डेन्सिटी आहे हे त्या पर्टिक्युलर रिजनल प्लॅन मॅप मध्ये शो करणं, थ्रू द डाटा वाईज, रिपोर्ट वाईज तुम्हाला ते शो करणं कंपल्सरी आहे. एल मध्ये काय दिलंय, प्रोव्हिजन फॉर परमिशन टू बी ग्रँटेड फॉर कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग द यूज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ लँड विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ लोकल ऑथॉरिटी ऑर द कलेक्टर. म्हणजेच काय, याच्यासोबतच तुम्हाला जर काही एक्स्ट्रा एरिया ग्रँट करायचा असेल किंवा परमिशन लागत असेल नवीन एखाद्या गोष्टीसाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी, तर त्या संदर्भात त्या पर्टिक्युलर ज्युरिडिक्शन मध्ये जर काय येत असेल, लोकल ऑथॉरिटीच्या असू दे किंवा मग कलेक्टरच्या अंतर्गत येत असू दे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या पर्टिक्युलर कंटेंटच्या बेसिसवर रिजनल प्लॅन मध्ये शो कराव्या लागतात. मॅप मध्ये असेल तर दाखवाव्या लागतात आणि डाटा किंवा रिपोर्ट वाईज त्याला कंपाईल केलं जाऊ शकतं. हे सगळे मित्रांनो कंटेंट्स आहे रिजनल प्लॅनचे. म्हणजेच काय,
ए पासून तर यल प्लानच्या बेसिसवर एखादा रिजनल प्लान तयार केला जातो. या कंटेंटच्या बेसिसवर तुम्हाला सर्वे कॅरीड आउट करावा लागतो. या कंटेंटच्या बेसिसवर तुम्हाला एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करावा लागतो. या कंटेंटच्या बेसिसवर तुम्हाला प्रपोज लँड यूज मॅप तयार करता येतो. म्हणजे ज्या काही गोष्टी प्रपोजल सारख्या असतील तर त्यासाठी तुम्हाला प्रपोज लँड यूज मॅप तयार करावा लागेल, किंवा काय याच कंटेंटच्या बेसिसवर तुम्हाला डाटा कलेक्ट करून रिपोर्ट्स तयार करावे लागतील आणि या सर्व गोष्टीला कंपाईल करून एक ड्राफ्ट किंवा फायनल रिजनल प्लान तयार होऊ शकतो. क्लियर? चला सांगा पटकन. सेक्शन नंबर 14 कंटेंट क्लियर आहे का? आता यामध्ये काय काय राहणार आता बघा. कंटेंट्स ऑफ रिजनल प्लान आणि कंटेंट्स ऑफ डेव्हलपमेंट प्लान पुढे चालून सारखेच दिसतील तुम्हाला. नाही, पीएलयू म्हणजे प्रपोज लँड यूज. पीएलयू म्हणजे काय? प्रपोज लँड यूज. जर का एखादी सपोज इन केस त्या रिजन मध्ये जर का गव्हर्नमेंटने त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये जर का गव्हर्नमेंटने प्रपोज जर एखादं ठेवलं असेल की बाबा रे एखाद्या एरियामध्ये इरिगेशन आहे, वॉटर सप्लाय असू शकते, किंवा इथे ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशनच्या बेसिसमध्ये जर का मेट्रो वगैरे जर का सँक्शन केली असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रपोज प्लॅन सुद्धा तयार करावा लागेल. प्रपोज लँड यूज तुम्हाला तयार करावी लागेल. क्लियर? असं काहीच नाहीये प्रितेश. जर का प्रपोजल असेल त्या रिजन मध्ये तर तशा पद्धतीने काम करावं लागेल. Time period for preparation of existing land use map will learn in rules of regional planning board 1967 मध्ये आपण हे सगळे लर्न करणार आहोत. क्लियर? जेवढेही टाइम पिरियड्स आहे हे आपण रिजनल प्लॅनिंग बोर्डचे रूल्स जे आहे 1967 त्यामध्ये बघणार आहोत यानंतर लगेचच. चला हे क्लियर आहे. सेक्शन नंबर 14 क्लियर असेल तर पुढे जातो. सबमिशन ऑफ रिजनल प्लान टू द स्टेट गव्हर्नमेंट. आपल्याला प्लान सबमिट करायचा, याच्या बेसिसवर आपण एक ड्राफ्ट किंवा प्लान तयार केलेला आहे. एवढे सगळे कंटेंट त्या रिजनल प्लान मध्ये असतील आणि हा पूर्ण रिजन साठी आहे. आता रिजन म्हणून जर का बघितलं तर अमरावती एक रिजन आहे. अमरावतीसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी त्या रिजनल प्लान मध्ये असतील. रिजनल प्लानच्या बेसिसवर एवढ्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या जातात. क्लियर? कोणता एखादा रिजन असू दे. आता एखाद्या ठिकाणी फॉरेस्टच नाही, एखाद्या एरियामध्ये फॉरेस्ट नाही पण ऍग्रिकल्चर प्लेस आहे, तर तिथे त्या पद्धतीची डेव्हलपमेंट दाखवली जाते. क्लियर? चलो यानंतर आहे मित्रांनो सेक्शन नंबर 15. सेक्शन नंबर 15 मध्ये काय? सबमिशन ऑफ रिजनल प्लान टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अप्रुव्हल. ओके, म्हणजेच काय? आतापर्यंत म्हणजेच यामध्ये जेवढा सर्वे रिजनल प्लॅनिंग बोर्डने कॅरीड आउट केला, जेवढे डॉक्युमेंट्स तयार केले, जेवढे प्लान्स तयार केले, जेवढे मॅप्स तयार केले असतील, या सर्व डाटा सहित हा पूर्ण डाटा रिजनल प्लॅनिंग बोर्ड हा काय करतो? स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करतो किंवा स्टेट गव्हर्नमेंटला अप्रूव्हल साठी पाठवतो. क्लियर? म्हणून सबमिशन टू द स्टेट गव्हर्नमेंट the regional plan along with all related documents, maps, plans must be submitted for approval. The state government may within the prescribed period. आता हा within a prescribed period किती आहे? तर तो आपण आरपी रूल्स मध्ये बघणार आहोत. ओके, आरपी रूल्स मध्ये बघणार आहोत जो की 1967 मध्ये दिलेले आहेत. क्लियर? सो स्टेट गव्हर्नमेंट कडे तशा पद्धतीने प्लान आल्यावर स्टेट गव्हर्नमेंट काय करू शकतं? बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय करेल स्टेट गव्हर्नमेंट? ॲज इट इज जो प्लान आला आहे तो जर का त्यांना योग्य वाटत असेल तर स्टेट गव्हर्नमेंट त्या प्लानला अप्रूव्हल देईल. म्हणजे तो प्लान अप्रूव्ह करेल. कोणत्याही पद्धतीचं अयगय न करता तो प्लान ॲज इट इज अप्रूव्हल करून देईल. क्लियर? सेकंड, तो प्लान
काही मॉडिफिकेशन टाकून अप्रुव्हल देऊ शकतात. म्हणजेच काही मॉडिफिकेशन प्रिस्क्राईब करू शकतात की साधारणतः एखाद्या एरियामध्ये जसं आपण बोललो की मेट्रो नाही आहे आणि जर का स्टेट गव्हर्नमेंटला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर का मेट्रो प्रिस्क्राईब करायची असेल किंवा येणाऱ्या पुढच्या काही काळात मेट्रो तिथे जर का त्यांना लॉन्च करायची असेल तर तशा पद्धतीने मॉडिफिकेशन सांगू शकतात की तुम्ही या पर्टिक्युलर रिजनमध्ये मेट्रोसाठीचं जाळं तयार करा किंवा तशा पद्धतीचे मॉडिफिकेशन सांगून अप्रुव्हल देऊ शकतात किंवा डिरेक्टली ते रिजेक्ट करून फ्रेश प्लान तयार करण्यास सांगू शकतात. बघा पहिल्या केसमध्ये काय केलं, अप्रुव्हल दिलं ॲज इट इज, जसा प्लान आला तो व्यवस्थित होता, योग्य होता, सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे, त्याला अप्रुव्हल दिलं. सेकंड केसमध्ये काय केलं, अप्रुव्हल दिलं पण काही मॉडिफिकेशन सोबत. आणि थर्ड केसमध्ये काय केलं, डायरेक्ट रिफ्यूज केला, रिजेक्ट केला आणि सांगितलंय की फ्रेश प्लान तयार करा ऑन द बेसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर इश्यू. म्हणजे त्यांनी सांगितलंय की बाबा रे एखादा एरिया फॉरेस्ट एरिया आहे, सपोज तुम्ही पंचगामी आहे, हा एरिया जर का बघितला, इथे जर का प्लान तयार करायचा असेल आणि त्यांनी जर का काहीतरी वेगळं स्थिती इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला तर त्याला डायरेक्ट रिजेक्ट करतील की नाही नाही फॉरेस्ट एरिया आहे, इको सेन्सिटिव्ह झोन आहे, अशा पद्धतीने तुम्ही तिथे गोष्टी टाकू शकत नाही किंवा टाकायला नको. त्या पर्टिक्युलर बेसिसवर स्टेट गव्हर्नमेंट डिरेक्टली तो प्लान रिजेक्ट सुद्धा करू शकतात. किंवा सेकंड केसमध्ये अप्रुव्हल करताना पार्शियल अप्रुव्हल देऊ शकतात. म्हणजेच काय, काही त्यामधला भाग पार्शियली अप्रुव्हल देऊ शकतात किंवा पार्ट वाईज त्याला तशा पद्धतीने अप्रुव्हल देऊ शकतात. ॲट ए टाइम पूर्ण प्लानला न देता पार्ट वाईज टप्प्याटप्प्याने त्याला अप्रुव्हल सुद्धा देऊ शकतात. The government can approve the certain proposal or parts of the plan separately even before approving the entire regional plan. पूर्ण रिजनल प्लान अप्रूव्ह न करता त्याला काही पार्ट वाईज अप्रुव्हल सुद्धा देऊ शकतात. हे सर्व राईट्स स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे. हे सगळे जे काही अधिकार आहे हे स्टेट गव्हर्नमेंटने स्वतःकडे राखून ठेवलेले आहे. अशा पद्धतीने अप्रुव्हल किंवा मॉडिफिकेशन दिलं जातं किंवा पार्शियल अप्रुव्हल सुद्धा केलं जातं. क्लियर? यस ऑर नो? यस ऑर नो? म्हणजे रिजनल प्लान अप्रूव्ह करताना या पर्टिक्युलर बेसिसवर दिला जाऊ शकतो. प्रमोद, याचा क्वेश्चन मी तुम्हाला आरामात देतो, ठीक आहे ना? याचा क्वेश्चन मी तुम्हाला आरामात देतो. तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला याच्या संदर्भातलं डायरेक्ट तुम्हाला आन्सर पाठवतोय किंवा मी ATP 2018 चे सगळे PYQs तयार केलेले आहे. आणि जोपर्यंत पूर्ण रिजनल प्लान तयार होत नाही तोपर्यंत क्वेश्चनिंग करू नका प्लीज. क्वेश्चनिंग म्हणजे असे या पेपरचा असा, कारण मी आधी सांगितलंय की जेवढाही पर्टिक्युलर प्लान आहे त्याच्या संदर्भात आपण जेवढे काही टाइम पिरियड्स आहे हे टाइम पिरियड आपण RP रूल्स मध्ये स्टडी करणार आहोत. नाही, स्वतः स्टेट गव्हर्नमेंट, स्वतः त्या डिपार्टमेंटचे लोक, स्वतः गव्हर्नमेंट कोणालाही अपॉइंट करत नसतं. क्लियर? चलो, सेक्शन नंबर 16 काय सांगतो? प्रोसिजर टू बी फॉलोड इन प्रिपेरिंग अँड अप्रूव्हिंग द रिजनल प्लान. बघा, कोणती प्रोसिजर प्लान प्रिपेअर करताना फॉलो करायची आहे आणि कोणती प्रोसिजर प्लान अप्रूव्ह करताना फॉलो करायची आहे. बघा, सगळ्यात महत्वाची आपण सेक्शन नंबर 16 बघतोय. सेक्शन नंबर 16 जर का तुम्हाला आठवत असेल तर आपण रिजनल प्लॅनिंग कमिटी फॉर्मच्या संदर्भात बोललो होतो सेक्शन नंबर 16 मध्ये. म्हणजेच आपण इथे रिजनल प्लॅनिंग कमिटी फॉर्म करणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला प्लान प्रिपेअर करण्यासाठी काय प्रोसिजर असते? बिफोर प्रिपेअरिंग एनी रिजनल प्लॅन अँड सबमिटिंग टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अप्रुव्हल, एव्हरी रिजनल बोर्ड शाल सर्वे अँड ड्राफ्ट प्लान प्रिपरेशन. सगळ्यात पहिल्यांदा काम काय आहे? डिरेक्टली रिजनल प्लान प्रिपेअर होतो का? बिलकुल नाही. सगळ्यात सुरुवातीला प्रॉपर सर्वे हे कॅरीड आउट केले जातात. त्याच्या बेसिसवर ELU मॅप किंवा अदर मॅप जे काही रिक्वायर्ड असेल ते तयार केले जातात
आणि त्या संदर्भात ड्राफ्ट रिजनल प्लान तयार केला जातो. जो ड्राफ्ट रिजनल प्लान तयार होतो तो ड्राफ्ट रिजनल प्लान पब्लिश अ नोटीस इन ऑफिशियल गॅझेट, तशा पद्धतीने तो लोकांच्या माहितीसाठी जो काही ड्राफ्ट रिजनल प्लान आहे तो ड्राफ्ट रिजनल प्लान लोकांना माहिती व्हावा किंवा लोकांच्या माहितीसाठी ऑफिशियल गॅझेट थ्रू पब्लिश केला जातो. जो ड्राफ्ट रिजनल प्लान पब्लिश होतो तो कुठे ठेवला जाणार आहे किंवा इन्स्पेक्शनसाठी कुठे अवेलेबल असेल किंवा एका रिझनेबल प्राइस मध्ये लोकांना विकत घेता यायला पाहिजे अशा संदर्भात तो ठेवला जातो. ज्यामध्ये लोकांना माहिती झाल्यावर त्यावर साधारण त्यावर म्हणजेच काय, नॉट डेट नॉट बीइंग अर्लियर दॅन 4 months, 4 महिन्यापेक्षा कमी नसेल अशा कार्यकाळात त्याच्यावर सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवले जातात. हे काम कोणाचं आहे मित्रांनो? रिजनल प्लॅनिंग बोर्डचं आहे. हे काम कोणाचं आहे? रिजनल प्लॅनिंग बोर्डचं आहे. बघा मी काय सांगितलं, सर्वे आणि ड्राफ्ट प्रिपरेशन करताना सर्वे केले आहे, त्याच्या बेसिसवर एक्झिस्टिंग लँड यूज मॅप, रिक्वायर्ड मॅप्स असतील, प्लान्स असतील ते तयार केले आणि त्याचा डाटा कंपाइल करून एक ड्राफ्ट रिजनल प्लान तयार केला. तो ड्राफ्ट रिजनल प्लान ऑफिशियल गॅझेट थ्रू लोकांच्या माहितीसाठी पब्लिश केला गेला आहे. तो कुठे अवेलेबल असणार, कसा अवेलेबल असणार किंवा त्याची किंमत एकदम कमीत कमी ठेवल्या जाते जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला तो विकत घेता यायला पाहिजे किंवा घेता येईल अशा पद्धतीची प्राइस ठेवून त्याला पब्लिश केलं जातं. त्या पर्टिक्युलर पब्लिश केलेल्या ड्राफ्ट रिजनल प्लॅनवर 4 महिन्यापेक्षा कार्यकाळ कमी नसेल एवढ्या टाइम पिरियड मध्ये नंबर ऑफ सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवले जातात. हे सगळं काम कोण करणार? रिजनल प्लॅनिंग बोर्ड. आता लोकांनी काय केलं, लोकांकडे ज्या वेळेला तशा पद्धतीने सजेशन ऑब्जेक्शन द्यायची वेळ होती त्यावेळेलाच एक लक्षात घ्यायचे की ज्या वेळेला रिजनल प्लॅनिंग बोर्ड ड्राफ्ट रिजनल प्लान पब्लिश करतं त्यावेळेला तो अशा पद्धतीने पब्लिश करतं ज्यामध्ये एक्झिस्टिंग लँड यूज रिपोर्ट असायला पाहिजे, मॅप्स असायला पाहिजे, चार्ट असायला पाहिजे किंवा प्रायोरिटीज फॉर डेव्हलपमेंट ज्या काही असेल त्या असणं गरजेचं आहे. स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट इम्प्लिमेंटेशन म्हणजे कोणत्या कोणत्या केसमध्ये कसं कसं इम्प्लिमेंट केलं जाईल किंवा डेव्हलपमेंट केलं जाईल तशा पद्धतीच्या स्टेजेस फॉर्म होणं गरजेचं आहे. आणि रिकमेंडेशन फॉर एन्फोर्समेंट काय असेल हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. आता याच कंडिशनवर जे लोक डिरेक्टली अफेक्ट होत असेल, जे लोक डिरेक्टली अफेक्ट होतात त्यांना पर्सनल नोटीस पाठवल्या जातात. जे लोक डिरेक्टली अफेक्ट होतात त्यांना तशा संदर्भात ड्राफ्ट रिजनल प्लॅनच्या डिरेक्टली नोटीस पाठवल्या जातात आणि या पर्टिक्युलर नोटीसच्या बेसिसवर किंवा पब्लिश ड्राफ्ट रिजनल प्लॅनच्या बेसिसवर सजेशन ऑब्जेक्शन मागवले जातात. आता रिजनल प्लॅनिंग बोर्डकडे जे काही सजेशन ऑब्जेक्शन्स आले ते सजेशन ऑब्जेक्शन रिजनल प्लॅनिंग बोर्ड रिजनल प्लॅनिंग कमिटीकडे हँड ओव्हर केलं जातं. म्हणजेच काय, रिव्ह्यू बाय द रिजनल प्लॅनिंग कमिटी कशी घेते, रिजनल प्लॅनिंग बोर्ड फॉरवर्ड ऑब्जेक्शन सजेशन टू द रिजनल प्लॅनिंग कमिटी. The committee provides a hearing opportunity to the affected person and submit its report. बघा ज्या पद्धतीत सजेशन ऑब्जेक्शन आले असतील ते प्रॉपरली रिजनल प्लॅनिंग बोर्ड कमिटीकडे पाठवतं. रिजनल प्लॅनिंग कमिटी त्या सर्व सजेशन ऑब्जेक्शन मधनं गो थ्रू करतं. जे लोक अफेक्टेड आहे त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतं आणि त्या पूर्ण व्हॅलिड रिझनवर, व्हॅलिड ऑब्जेक्शन, व्हॅलिड सजेशनच्या बेसिसवर एक रिपोर्ट प्रिपेअर करतं आणि तो रिपोर्ट सरळ सरळ रिजनल प्लॅनिंग बोर्डकडे पाठवतो. आता फायनलायझिंग द रिजनल प्लॅनिंग बोर्ड करताना किंवा रिजनल प्लॅन फायनल करताना रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करतं, अ रिजनल बोर्ड रिव्ह्यू द कमिटीज रिपोर्ट सजेशन अँड ऑब्जेक्शन. जो काही रिव्ह्यू कमिटीने पाठवलाय, आरपीसीने पाठवलाय त्याचा रिव्ह्यू घेतो, त्याच्यावर त्यांना पाहिजे तशा पद्धतीचे मॉडिफिकेशन करतात. जर का व्हॅलिड असेल रिझन किंवा सजेशन खरंच व्हॅलिड आहे अशा पद्धतीने त्यामध्ये काही चेंजेस करतात आणि झालेलं मॉडिफिकेशन हे फायनल रिजनल प्लॅन अप्रूव्हल करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटकडे सर्व डॉक्युमेंट सहित पाठवतो. क्लियर?
स्टेट गव्हर्नमेंट नाही, स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ह करतो म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट का सर? टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच नाही तर हा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच म्हणा, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि त्याचे काही स्पेशल ऑफिसर्स. सर नॉट अर्लियर दॅन 4 months म्हणजे सजेशन ऑब्जेक्शन पिरियड पेपर. हो हो. हू कॅन डिरेक्टली अफेक्ट, हू कॅन बी अ डिरेक्टली अफेक्टेड पीपल, हू कॅन बी अ डिरेक्टली. आता असं होतंय की काही वेळेला जर का एखादी ॲग्रिकल्चर लँड आहे आणि ॲग्रिकल्चर लँडमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय की एखाद्या ठिकाणी मेट्रो प्रपोज केली असेल, तर मेट्रो जर प्रपोज केली असेल आणि जर का ती इथनं जात असेल तर हा व्यक्ती डिरेक्टली अफेक्ट झाला. तो जो व्यक्ती आहे हा व्यक्ती डिरेक्टली अफेक्टेड होणार. किंवा एखादा ॲग्रिकल्चर एरिया आहे आणि तिथे जर का तशा पद्धतीने रिझर्वेशन्स पुट केले असतील तर तो सुद्धा तिथे त्या पर्टिक्युलर केसमध्ये अफेक्टेड पर्सन्स आहे. क्लिअर? सेक्शन नंबर 16 क्लिअर आहे का? प्रोसिजर टू बी फॉलोड इन प्रिपरेशन अँड अप्रूव्हिंग द रिजनल प्लॅन. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो बघा, सिंपल आहे. प्रिपरेशन किंवा ड्राफ्ट प्लॅन कसा प्रिपेअर केला जातो, जेवढाही सर्वे, ELU डाटा, कंपाईल केलेला डाटा, रिपोर्ट्स तयार केले जातात याच्या बेसिसवर ड्राफ्ट रिजनल प्लॅन तयार करतात. झालेला ड्राफ्ट रिजनल प्लॅन हा सरळ सरळ जो काही पार्ट असेल तो पूर्ण विथ सगळा डाटा हा पब्लिश केला जातो इन द फॉर्म ऑफ ड्राफ्ट रिजनल प्लॅन लोकांच्या माहितीसाठी. तसंच तो रिझनेबल प्राइसमध्ये सुद्धा अवेलेबल करून देतात जेणेकरून प्रत्येक व्यक्ती तो त्या प्राइसमध्ये विकत घेता येईल. एकदा जर का तशा पद्धतीने ड्राफ्ट रिजनल प्लॅन पब्लिश झाला, सोबतच जे लोक डिरेक्टली अफेक्ट होतात त्यांना नोटिसेस सुद्धा पर्सनली पाठवल्या जातात. यावर येणारे जेवढेही सजेशन ऑब्जेक्शन्स आहे हे रिजनल प्लॅनिंग बोर्ड ऐकतं आणि कोणाकडे पाठवतं? रिजनल प्लॅनिंग कमिटीकडे पाठवतं. रिजनल प्लॅनिंग कमिटीचं काम काय आहे? त्या पर्टिक्युलर सजेशन ऑब्जेक्शन मधनं गो थ्रू करणं, जे काही अफेक्टेड पर्सन्स असतील त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यावर स्वतःचा एक रिपोर्ट तयार करणं, जो काही पॉसिबल रिपोर्ट असेल तो तयार करणं. या प्लॅनिंग कमिटीमध्ये कोण असणार? तर एक TPO असणार आणि बाकी 2 अजून मेंबर असतील RPBचे. हे लोक काय करतील? एक रिपोर्ट तयार करेल आणि तो रिपोर्ट रिजनल प्लॅनिंग बोर्डकडे पाठवेल फायनलायझेशनसाठी. एकदाचा रिपोर्ट RPC कडून RPB कडे आला, RPB काय करेल? RPC ने पाठवलेल्या रिपोर्टचा रिव्ह्यू घेईल आणि जर का RPB ला वाटत असेल की RPC ने पाठवलेले रिजन किंवा रिपोर्ट्स हा खरंच व्यवस्थित आहे तर तशा पद्धतीने पुन्हा मॉडिफिकेशन केले जातील आणि झालेले मॉडिफिकेशन हे अप्रूव्हलसाठी किंवा फायनल रिजनल प्लॅनच्या अप्रूव्हलसाठी स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवल्या जातील. पर्सन सबमिटेड देअर अप्लिकेशन सजेशन ऑब्जेक्शन टू RP बोर्डकडे येतात आणि RP बोर्ड हे सगळे RPC कडे फॉर्म करतो, हँड ओव्हर करतो त्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी, त्यांचं म्हणणं ऐकणे. RPCचं काम काय आहे? सजेशन ऑब्जेक्शनचा रिव्ह्यू तयार करणे, सजेशन ऑब्जेक्शन ज्या लोकांनी दिले त्यांचं म्हणणं ऐकून घेणे आणि त्यावर त्यांचा एक व्हॅलिड रिपोर्ट तयार करून पुन्हा RPB ला पाठवणे, एवढंच काम आहे RPCचं. क्लिअर? नेक्स्ट सेक्शन नंबर 17 काय सांगतो? पब्लिकेशन ऑफ रिजनल प्लॅन अँड डेट ऑफ इट्स ऑपरेशन. इमिडिएटली आफ्टर रिजनल प्लॅन इज अप्रूव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. बघा पब्लिक नोटिफिकेशन काय असतं? द स्टेट गव्हर्नमेंट पब्लिश अ नोटीस टू इन्फॉर्म द पब्लिक अँड अफेक्टेड पर्सन. The notice mentioned where the approved plan can be inspected. Certified copies or extracts of the plan will be available for the sale at a reasonable price. म्हणजेच काय? स्टेट गव्हर्नमेंटने जो कोणता प्लॅन अप्रूव्ह केला असेल, त्याला परमिशन दिली असेल, तशा पद्धतीने तो पब्लिश करतात. पब्लिश केल्यानंतर जे काही अफेक्टेड लोक असेल त्यांना सुद्धा नोटिसेस मध्ये तसं मेन्शन केलं जातं आणि तो रिझनेबल प्राइस मध्ये लोकांना घेता यायला पाहिजे तशा पद्धतीने अवेलेबल करून देतात. आता काय होतं की इम्प्लिमेंटेशन डेट किंवा हा प्लॅन झाल्याबरोबर इम्प्लिमेंट केला जातो का? नाही, बिलकुल नाही. म्हणजे आजच पब्लिश केला लगेच होणार का? नाही. त्यासाठी द नोटीस विल स्पेसिफाय द डेट ऑफ इम्प्लिमेंटेशन विच कॅन नॉट बी अर्लियर दॅन 60 days. म्हणजे नोटीस मध्ये जी डेट राहील की या दिवसपासून हा प्लॅन इम्प्लिमेंट केला जाईल, ती डेट 60 दिवसापेक्षा कमी नसायला पाहिजे.
60 दिवसापेक्षा कमी नसणं गरजेचं आहे. कारण या 60 दिवसामध्ये सुद्धा यामध्ये मॉडिफिकेशन केले जाऊ शकतात. या 60 दिवसामध्ये सुद्धा मॉडिफिकेशन केले जाऊ शकतात. म्हणजेच काय, आज डेट आहे 1 जानेवारी. बघा, 1 जानेवारी 2025 रोजी स्टेट गव्हर्नमेंटने काय केलंय मित्रांनो, स्टेट गव्हर्नमेंटने तशा पद्धतीचा रिजनल प्लान पब्लिश केला. पण हा फक्त पब्लिश केला. याला इम्प्लिमेंट करण्याची जी तारीख आहे, इम्प्लिमेंट करण्याची जी तारीख आहे, ही जी डेट आहे ही 60 डेज पेक्षा कमी नसायला पाहिजे. म्हणजे साधारण याची इम्प्लिमेंटेशनची तारीख कधी राहील, मार्च मंथ मधली. आणि गव्हर्नमेंट त्या नोटीस मध्ये मेन्शन करून देईल की बाबा रे हा 1 मार्च 2 मार्च 3 मार्च 4 मार्च 5 मार्च नंतरच पब्लिश म्हणजे इम्प्लिमेंट केला जाईल. याला फायनल रिजनल प्लान म्हटलं जाईल. वन्स द इफेक्टिव्ह अप्रूव्ड रिजनल प्लान विल बी ऑफिशियली टर्म ॲज द फायनल रिजनल प्लान. आणि मग त्या 60 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर जी काही डेट त्या नोटीसमध्ये असेल त्या डेट पासनं त्या प्लानला फायनल रिजनल प्लान म्हणून घोषित केला जाईल आणि तो प्लान फायनल असेल. क्लियर आहे? यस और नो? चला, सेक्शन नंबर 17 क्लियर आहे का? सेक्शन नंबर 17 क्लियर आहे का? काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा, सजेशन असेल तरी सांगा, क्वेश्चन असेल तर घ्या. एकदा रिपीट करा. ओके, काही इश्यू नाही. बघा बघा मी पुन्हा एकदा रिपीट करतो प्रॉपरली. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बघा, लेट्स सी काय केलं. इमिडिएटली आफ्टर द रिजनल प्लान अप्रूव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. रिजनल प्लान अप्रूव्ड केला, अप्रूव्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट. जसा हा अप्रूव्ह होतो त्याला पब्लिश केलं जातं. त्याला काय केलं जातं, पब्लिश केलं जातं. आता पब्लिश केल्यानंतर हा नंबर ऑफ ठिकाणी पब्लिश केला जातो. रिजनेबल प्राइस मध्ये अवेलेबल करून दिल्या जातात. जे काही डायरेक्टली अफेक्टेड व्यक्ती असेल त्यांना तशा पद्धतीची नोटीस पाठवल्या जाते. सगळ्या गोष्टी झाल्या. क्लिअर? पण हा पब्लिश झाल्याबरोबर इम्प्लिमेंट केला जात नाही. हा पब्लिश केल्यापासून 60 दिवसापेक्षा कमी नसेल, म्हणजे 60 दिवसापेक्षा कमी नसेल अशी डेट इम्प्लिमेंटेशन साठी ठेवली जाते. इम्प्लिमेंटेशन साठी जी डेट ठेवली जाते ही पब्लिश केल्यानंतरच्या 60 दिवसानंतर ठेवली जाते. मग हे असं का बरं केलं जातं, तर हे 60 दिवसापर्यंत जर का कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही चेंजेस करायचे असेल तर मॉडिफिकेशन केले जाऊ शकतात. आता हे मॉडिफिकेशन कसे केले जाऊ शकतात ते पुढे बघणार आहोत आपण 1920 मध्ये. ओके, पण हे 60 दिवसापेक्षा कमी डेट नसेल अशा पद्धतीने. पण एकदाची जर का जी नोटीस मध्ये डेट मेन्शन केली असेल इम्प्लिमेंटेशनची, ती डेट आली की त्या पर्टिक्युलर रिजनल प्लानला, जो की रिजनल प्लान होता, त्याला फायनल रिजनल प्लान म्हणून घोषित केल्या जातं. त्याला फायनल रिजनल प्लान म्हणून घोषित केल्या जातो. क्लिअर? यस, बरोबर आहे सानिका, बरोबर. चला, क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके, next section is 18 number. Next section is 18 number. Restriction on change of user of land or a development. बघा, या पर्टिक्युलर केस मध्ये काय होतं, रिजनल प्लान
तयार करताना त्या आधी आपण काय केलं होतं, ड्राफ्ट रिजनल प्लॅन पब्लिश केला होता लोकांच्या माहितीसाठी. ड्राफ्ट रिजनल प्लॅन पब्लिश केला किंवा तो अप्रूव्ड झाला असेल, जी काही लँड असेल किंवा जे काही चेंजेस होणार असेल त्यामध्ये लँड यूज रिस्ट्रिक्शन टाकले जातात. त्यामध्ये लँड यूज रिस्ट्रिक्शन टाकले जातात. म्हणजेच काय बघा, पुन्हा सांगतोय, यामध्ये रिस्ट्रिक्शन्स काय असतात. इम्प्लिमेंटेशन डेट चेंज होत नाही का? नाही, ती फायनल डेट असते. फायनल रिजनल प्लॅन ऑटोमॅटिकली त्या डेट पासून फोर्स मध्ये येतो. ओके, रिस्ट्रिक्शन्स काय आहे बघा. सपोज हा एक रिजनल प्लॅन आहे, हा एक रिजनल प्लॅन आहे जो की मानून चला अमरावती रिजनचा आहे. अमरावती रिजनचा हा एक रिजनल प्लॅन आहे. इथे काय केलं होतं, हा जो एवढा पोर्शन आहे हा ॲग्री म्हणून दाखवला होता. हा पूर्ण पोर्शन असेल हा रेसिडेन्शियल होता, हा कुठेतरी एक इंडस्ट्रियल होता. इथनं यांनी कुठेतरी एक रोड, हायवे, नॅशनल हायवे, व्हॉट एव्हर इट मे बी, तो दाखवला होता. बरोबर आहे, एक हायवे दाखवला होता. इथे कुठेतरी एक फॉरेस्ट आला आहे, हे फॉरेस्ट आहे, आणि असं याचा एक मॅप तयार केला होता. आता ड्राफ्ट पब्लिश केलाय किंवा तो अप्रूव्ह झाला, ॲग्रिकल्चर वर्क सोडून, म्हणजे ॲग्रिकल्चरचं वर्क सोडून कुणीही स्वतःच्या जमिनीचा वापर बदलू शकत नाही. म्हणजे रेसिडेन्शियल मध्ये आहे तर तो रेसिडेन्शियल मध्येच राहील. ॲग्रिकल्चर वाल्याला जर का वाटत असेल की नाही नाही, मी काय करतो, एवढा एरिया मी काय करतो, हा ग्रीन झोन आहे, हा ग्रीन झोन आहे आणि मला याला येलो मध्ये कन्वर्ट करायचं आहे, मला येलो मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे हा ॲग्रिकल्चरचं काम सोडून तो येलो मध्ये कन्वर्ट करतोय. ॲग्रिकल्चरचं ॲग्रिकल्चर मध्ये करत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण जर का तो ॲग्रिकल्चर वर्क सोडून दुसऱ्या पर्टिक्युलर कामासाठी जर का लँडचा यूज करत असेल तर तशासाठी रिस्ट्रिक्शन टाकले जातात. तशा पद्धतीने रिस्ट्रिक्शन टाकले जातात. म्हणजेच काय, 18 मध्ये काय सांगितलं, वन्स द ड्राफ्ट रिजनल प्लॅन पब्लिश ऑर अप्रूव्ड, सर्टन रिस्ट्रिक्शन ऑन लँड यूज अँड डेव्हलपमेंट कम इन टू इफेक्ट. लँड यूज रिस्ट्रिक्शन काय काय आहे? No person can change the use of land except for agriculture or undertake any development without prior permission. मला जर का इथे ॲग्रिकल्चर मधून, या ॲग्रिकल्चर मधून ग्रीन झोन मधून जर का मला याला येलो मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर करता येत नाही. डायरेक्टली करता येतो का? बिलकुल नाही. त्यासाठी मला काय करावं लागेल, परमिशन घ्यावी लागेल, प्रायर परमिशन घ्यावी लागेल. मग ही परमिशन नेमकी कोणाकडून घ्यायची, तर त्यासाठी सिंपल आहे, जर का तो एरिया विदिन अ म्युनिसिपल लिमिट्स असतील, म्हणजे कॉर्पोरेशन असेल, काउन्सिल असेल, नगरपंचायत असेल किंवा स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत असेल, तर परमिशन ऑब्टेन फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटी. तर तुम्हाला तिथनं कॉर्पोरेशन मध्ये असेल तर कॉर्पोरेशनकडनं घ्या, नगरपंचायत मध्ये असेल नगरपंचायत, काउन्सिल मध्ये असेल तर काउन्सिलवाल्यांकडनं, आणि जर का स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी मध्ये असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला तशा पद्धतीने प्रायर परमिशन घ्यावी लागेल टू चेंज द लँड यूज. जर का तो एरिया गावठांमध्ये येत असेल, म्हणजे की विलेज सेटलमेंट एरिया आहे, तर त्यासाठी परमिशन मस्ट बी ऑब्टेन फ्रॉम विलेज पंचायत, जी की ग्रामपंचायत आहे, त्यांच्याकडनं तशा पद्धतीने परमिशन घ्यावी लागेल. आणि हा दोन्ही एरिया सोडून जर का अदर एरियामध्ये तुमचा ती लँड येत असेल तर त्या केसमध्ये कलेक्टरला परमिशन मागावी लागेल. त्या केसमध्ये कलेक्टरला परमिशन मागावी लागेल किंवा कलेक्टर स्वतःचे पॉवर्स तहसीलदारला डेलिगेट करू शकतो. म्हणजे तो त्याचं एक पॉवर जो आहे तो तहसीलदाराला सुद्धा देऊ शकतो. म्हणजे या फर्स्ट आणि या सेकंड केसच्या सोडून जर का अदर एरिया असेल तर त्या केसमध्ये कलेक्टर परमिशन देईल आणि त्याच केसमध्ये तहसीलदार सुद्धा परमिशन देऊ शकतो किंवा तहसीलदाराकडून सुद्धा तुम्ही परमिशन घेऊ शकता. क्लिअर आहे का? यामध्ये काय, चला एवढं क्लिअर आहे का? पटकन सांगा. फर्स्ट आणि सेकंड पॉइंट क्लिअर झाला का? लँड यूज आणि परमिशनचा पॉइंट क्लिअर झाला का? लँड यूज आणि परमिशनचा पॉइंट क्लिअर झाला का?
झाला असेल तर पुढे जाऊया. आता यामध्येच काही रिस्ट्रिक्शन कसे असतात ते बघा. जर का अनऑथराइज डेव्हलपमेंट येत असेल, त्या रिजनल प्लॅनच्या कंडिशन मध्ये अनऑथराइज डेव्हलपमेंट येत असेल, तर मग सेक्शन नंबर 52 टू 58 जी काही प्रोसिजर सांगितलेली आहे, रिजनल प्लॅन डेव्हलप करताना जी काही प्रोसिजर सेक्शन 52 टू 58 सांगितली अनऑथराइज साठी, ती त्या पर्टिक्युलर प्लॅनिंग ऑथॉरिटी एरियामध्ये अप्लाय केली जाते. पण यामध्ये दुसरं काय आहे की द कलेक्टर इज द कॉम्पिटंट ऑथॉरिटी टू टेक द ऍक्शन अगेन्स्ट द अनऑथराइज डेव्हलपमेंट. रिजनल प्लॅन मध्ये बघा मी काय सांगतो, रिजनल प्लॅन मध्ये स्वतः कलेक्टर हा रिस्पॉन्सिबल पर्सन असतो अनऑथराइज स्ट्रक्चरवर किंवा अनऑथराइज डेव्हलपमेंटवर तशा पद्धतीने ऍक्शन घेण्यासाठी. म्हणजे सगळे अधिकार रिजनल प्लॅनच्या अंतर्गत कोणाकडे दिलेले आहे, कलेक्टरकडे दिले आहे. आणि ती जी काही अनऑथराइज परमिशन ऍक्शन असेल ती सेक्शन नंबर 52 आणि 58 मध्ये आपण बघणार आहोत. क्लिअर. पण जर का कलेक्टरला असं वाटत असेल की एखादं स्ट्रक्चर हे अनऑथराइज आहे, पण त्याला डिमॉलिश केल्यापेक्षा त्याला रेग्युलराइज करू शकतो, डिमॉलिश न करता त्याला रेग्युलराइज केलं जाऊ शकतं, त्या केसमध्ये कलेक्टर रिक्वेस्ट करू शकतो स्टेट गव्हर्नमेंटला की हे स्ट्रक्चर रेग्युलराइज करा आणि त्यावर कंपाऊंडिंग चार्जेस, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस किंवा प्रीमियम्स हे ऍक्ट केले जातात किंवा लादले जातात आणि तशा पद्धतीने त्या स्ट्रक्चरला कंपाऊंडिंग स्ट्रक्चर किंवा कंपाऊंडेड स्ट्रक्चर म्हणून घोषित करतो. म्हणजे बघा मी काल जसं सांगितलंय डेफिनेशन मध्ये तेच आपण मी पुन्हा इथे सांगतोय. कंपाऊंडेड स्ट्रक्चर घोषित केल्यानंतर त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरसाठी किंवा त्या डेव्हलपमेंटसाठी रिपेअरिंग आणि मेंटेनन्स सोडून कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट करता येत नाही. कंपाऊंडेड स्ट्रक्चर म्हणून जर का ते स्ट्रक्चर घोषित झालं असेल तर त्यावर चालू असणारी कारवाई किंवा फ्युचरमध्ये चालू होणारी कारवाई तिथे थांबवली जाते आणि त्याला रेग्युलराइज केलं जातं. पण कोणत्याही पद्धतीचं एक्स्ट्रा डेव्हलपमेंट त्या पर्टिक्युलर कंपाऊंडेड स्ट्रक्चरमध्ये करता येणार नाही. क्लिअर. अशा पद्धतीचे रिस्ट्रिक्शन्स या सेक्शन नंबर 18 मध्ये आहे, जे की रिजनल प्लॅनच्या संदर्भात आहे. एक्सेप्ट फॉर ऍग्रिकल्चर म्हणजे काय? एक्सेप्ट फॉर ऍग्रिकल्चर म्हणजे काय बघा, इथे एक्सेप्ट फॉर ऍग्रिकल्चर म्हणजे इथे ऍग्रिकल्चरचा यूज आहे. माझं कोरडवाहू शेत आहे, मला हे बागायती करायचं आहे, मला पेरिनियल मध्ये आणायचं आहे, तर त्या केसमध्ये हा ऍग्रिकल्चर यूज झाला. शेवटी ऍग्रिकल्चरचं ऍग्रिकल्चर मध्येच कन्वर्ट केलं. क्लिअर. चला सेक्शन नंबर 18 क्लिअर आहे का मित्रांनो? सांगा पटकन. सेक्शन नंबर 18 क्लिअर आहे का? फास्ट. प्लीज कम ऑन. ओके चलो. नेक्स्ट इज नथिंग बट द सेक्शन नंबर 19. सेक्शन नंबर 19 काय सांगतो? एक्सक्लुजन ऑफ क्लेम्स फॉर कॉम्पेन्सेशन फॉर इंजुरियसली अफेक्शन. काही केसेसमध्ये कॉम्पेन्सेशन पे केलं जाणार नाही जरी का तो डिरेक्टली अफेक्ट होत असेल. इंजुरियसली अफेक्शन म्हणजे काय? जर का एखादा व्यक्ती रिजनल प्लॅन तयार करताना अफेक्टेड होत असेल, त्याचं काहीतरी नुकसान होत असेल, तर त्या केसमध्ये त्याला कॉम्पेन्सेशन पे केलं जाऊ शकत नाही. कोणत्या केसमध्ये? पहिली केस आहे मित्रांनो, एक्झिस्टिंग सिमिलर रिस्ट्रिक्शन अप्लाय. जर का एखाद्या प्रॉपर्टीवर किंवा त्याच्या अधिकारावर आधीच त्या पद्धतीचे काहीतरी किंवा तशा पद्धतीची स्कीम प्लॅन करताना काहीतरी रिस्ट्रिक्शन आले होते
आणि ते पुन्हा येत असेल आणि त्या संदर्भात त्या व्यक्तीला ऑलरेडी जर का कॉम्पेन्सेशन हॅज ऑलरेडी बीन पेड, जर का त्या संदर्भात त्याला जर का आधीच कॉम्पेन्सेशन मिळालं असेल तर त्या केसमध्ये त्याला कॉम्पेन्सेशन दिलं जात नाही किंवा तो ओनर, तो इंजुरियसली अफेक्टेड पर्सन, फॅमिली, डेव्हलपर, त्याला कोणत्याही पद्धतीचं कॉम्पेन्सेशन दिलं जात नाही. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की आणि यामधनं काय केलं जातं की किंवा अशा पद्धतीचा सेक्शन का बरं आणलाय, कारण एखाद्या व्यक्तीला डबल, ट्रिपल, मल्टिपल टाइम्स कॉम्पेन्सेशन तो घेऊ शकतो किंवा तो सरकारची फसवणूक करू शकतो. मग अशा गोष्टी थांबवण्यापासून किंवा थांबवण्यासाठी अशा पद्धतीचा सेक्शन आणला आहे. ओके, सो इफ द प्रॉपर्टी और राइट्स ओव्हर इट अफेक्टेड बाय अ प्लान और स्कीम बट सिमिलर रिस्ट्रिक्शन वेअर ऑलरेडी इन फोर्स अंडर द अनादर लॉ बिफोर द न्यू रिस्ट्रिक्शन वेअर इम्पोज्ड. म्हणजेच काय, आरपी तयार करण्याच्या आधीच जर का तशा पद्धतीची रिस्ट्रिक्शन एखाद्या वेगळ्या लॉ नुसार त्याच्यावर आणले असतील तर तशा पद्धतीने त्याला कॉम्पेन्सेशन दिले जात नाही. सिमिलरली जर का त्या व्यक्तीला इंजुरियसली अफेक्टेड म्हणून काही रिस्ट्रिक्शन आले होते आणि त्या व्यक्तीने ऑलरेडीच त्या पर्टिक्युलर रिस्ट्रिक्शनच्या संदर्भात किंवा झालेल्या नुकसान भरपाई म्हणून ऑलरेडी कॉम्पेन्सेशन घेतलं असेल तर त्याला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळणार नाही. क्लिअर? सेक्शन नंबर 19 क्लिअर आहे का? सेक्शन नंबर 19 सिंपल आहे, लक्षात ठेवायचंय. जर का सिमिलर रिस्ट्रिक्शन्स आधी आले असतील आणि नवीन पद्धतीने सुद्धा येत असेल तर त्याला तशा पद्धतीचं कॉम्पेन्सेशन मिळणार नाही किंवा जर का त्या व्यक्तीने ओनरने जर का ऑलरेडीच त्याचा मोबदला घेतलेला आहे तर पुन्हा याच्या बदल्यात त्याला मोबदला दिला जाणार नाही. क्लिअर? अँड द लास्ट पॉइंट सेक्शन नंबर 20 काय सांगतोय बघा. सेक्शन नंबर 20 रिव्हिजन और मॉडिफिकेशन ऑफ रिजनल प्लान. इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. का बरं? लक्षात घ्या. खरं तर रिव्हिजन ऑफ रिजनल प्लान काय आहे? आफ्टर 10 years म्हणजेच काय, स्टेट गव्हर्नमेंट कॅन रिवाइज द रिजनल प्लान आफ्टर 10 years ऑफ इट्स ऑपरेशन इफ नेसेसरी. म्हणजे 10 वर्षानंतर काय करू शकतो आपण, रिजनल प्लॅनला पुन्हा रिवाइज करू शकतो किंवा रिजनल प्लॅन रिवाइज येतो. जर का या पर्टिक्युलर केसमध्ये रिजनल बोर्ड एक्झिस्टन्स मध्ये नाही आहे, आता काय आहे, काही केसेसमध्ये मॉडिफिकेशनची गरज पडतं. म्हणजे फायनल रिजनल प्लॅन जरी का फोर्समध्ये आहे त्यामध्ये मॉडिफिकेशनची गरज पडते आणि अशा मॉडिफिकेशनच्या वेळेला जर का रिजनल बोर्ड म्हणजे जे काही रिजनल प्लॅनिंग बोर्ड सेक्शन नंबर 4 मध्ये कॉन्स्टिट्यूट केलं होतं ते जर का आता एक्झिस्टन्स मध्ये नसेल तर स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीने नवीन प्लॅनिंग बोर्ड फॉर्म करू शकतं आणि सेक्शन नंबर 4 नुसार पुन्हा त्याला रिवाइज करू शकतं. रिजनल बोर्ड कॅन ऑल्सो रिवाइज द प्लॅन ओनली विथ द प्रायर स्टेट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. जर का स्टेट गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल असेल तर रिजनल प्लॅनिंग बोर्ड रिजनल प्लॅनला किंवा फायनल रिजनल प्लॅनला सुद्धा रिवाइज करू शकतो किंवा तशा पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस केल्या जाऊ शकतात. द सेम प्रोसेस फॉर प्रिपेरिंग द पब्लिशिंग अँड अप्रूव्हिंग द रिजनल प्लॅन अप्लाइज टू इट्स रिव्हिजन. म्हणजे जशी आपण सेक्शन नंबर आधीच्या बघितली आहे, जसं की सेक्शन नंबर मध्ये बघितलं आहे सबमिशन ऑफ रिजनल प्लॅन, त्याच्यानंतर प्रोसिजर, त्याच्यानंतर ही प्रोसिजर अप्रुव्हल ऑफ रिजनल प्लॅन, पब्लिकेशन ऑफ रिजनल प्लॅन, ही सगळी प्रोसिजर इथे सुद्धा सेम फॉलो केली जाणार. यामध्ये मॉडिफिकेशन ऑफ रिजनल प्लॅन ॲट एनी टाइम, बघा रिवाइज कधी होऊ शकतो, आफ्टर 10 years. पण मॉडिफिकेशन कधी करू शकतात, कधीही, जर का वाटत असेल तर कधीही करू शकतो. स्टेट गव्हर्नमेंटला तशा पद्धतीचा अधिकार आहे. स्टेट गव्हर्नमेंट कॅन मॉडिफाय द रिजनल प्लॅन ॲट एनी टाइम इफ इट इज फाइंड मॉडिफिकेशन नेसेसरी फॉर डेव्हलपमेंट. जर का त्या डेव्हलपमेंटसाठी खरंच खूप गरज आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे, त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट जो काही अप्रुव्हल फायनल रिजनल प्लॅन आहे त्यामध्ये सुद्धा मॉडिफिकेशन करू शकतो. एक लक्षात घ्या, असा एक क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे
की फायनल रिजनल प्लॅन मध्ये किंवा फायनल रिजनल प्लॅन मध्ये जे काही मॉडिफिकेशन केले जातात त्याला काय म्हणतो, तर त्याला मॉडिफिकेशनच म्हणतात. लक्षात ठेवायचं. ओके. टू मॉडिफाय रिजनल प्लॅन द गव्हर्नमेंट मस्ट, ज्या वेळेला अशा पद्धतीचं मॉडिफिकेशन केलं जातं ते सुद्धा तुम्हाला ऑफिशियल गॅझेटनुसार लोकांच्या माहितीसाठी पब्लिश करणं गरजेचं आहे. म्हणजे डिरेक्टली मॉडिफिकेशन करता येणार नाही. त्या पद्धतीचं मॉडिफिकेशन जे काही असेल ते पब्लिश केलं जाईल. त्यावर पुन्हा इन्व्हाइट केले जातील सजेशन आणि ऑब्जेक्शन फ्रॉम द पब्लिक आणि पब्लिश्ड नोटीस इन ॲटलिस्ट वन वाईडली सर्क्युलेटेड न्यूजपेपर अँड अदर अप्रोप्रिएट वेज. अशा पद्धतीचं होणारे चेंजेस किंवा मॉडिफिकेशन जो काही लोकल न्यूजपेपर असेल, लोकल न्यूजपेपरचा अर्थ असा आहे की त्या भागात जी भाषा जास्त बोलली जाते त्या भाषेतल्या न्यूजपेपर थ्रू कमीत कमी एका न्यूजपेपरमध्ये आणि नंबर ऑफ मल्टिपल ठिकाणी म्हणजे कलेक्टर, तहसीलदार, मामलेदार अशा पद्धतींच्या ऑफिसेसमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या कॉपिया ठेवल्या जातात. क्लिअर. अशा पद्धतीने मित्रांनो आपला आरपी संपलेला आहे.